आज आपण आलो आहोत थेट तुमच्या घरातून नाटकाच्या 75व्या प्रयोगाला मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह विलेपार्ले येथे आपण हे नाटक पाहणार आहोत। नाटकातील कलाकारांबरोबर गप्पा मारणार आहोत, तसेच प्रेक्षकांचे देखील प्रतिक्रिया घेणार आहोत। आणि हो, इथे सेलिब्रेशन देखील होणार आहे, कारण की 75वा प्रयोग आहे। तर हे सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे, सो स्टे कनेक्टेड। आज आपल्यासोबत आहेत लेखक, दिग्दर्शक, निर्माता, अभिनेता असे मल्टी टॅलेंटेड असलेले आणि त्यांना पाहिलं की त्यांच्या अभिनयाने आपल्या चेहऱ्यावर हास्य आल्याशिवाय राहत नाही असे प्रसाद खांडेकर सर, तुमचं स्वागत आहे। नमस्कार। त्यांना भेटण्याचं निमित्त म्हणजे थेट तुमच्या घरातून ह्या नाटकाचा 75वा प्रयोग आहे आणि नाटकासंदर्भात आपण त्यांच्याबरोबर गप्पा मारणार आहोत। सर, मला सुरुवातीला सांगा, तुमचा मूड कसा आहे? अरे 75वा प्रयोग आहे म्हटल्यावर मूड नो डाऊट खूपच चांगला आहे, कारण आत्तापर्यंत 75 प्रयोगांचा टप्पा असा हसत हसत पार झाला आणि कळलं नाहीये कधी 75व्या प्रयोगापर्यंत आम्ही येऊन पोहोचलोय। आणि नाटकाला एकूणच जो काही रिस्पॉन्स मिळतोय प्रेक्षकांचा तो दणदणीत आहे। आणि ज्यावेळी नाटक असं धोधो चालतं त्यावेळी लेखक, दिग्दर्शक, अभिनेता आणि मुख्य म्हणजे निर्माता म्हणून खुश असतोच नेहमी। नक्कीच पुढेही प्रयोग तुमचे असेच दणदणीत चालावे। सर, थेट तुमच्या घरातून या नाटकाच्या टायटल बद्दल काय सांगाल? नाटकाचा कंटेंट किंवा कॉन्सेप्ट हा मुळात प्रत्येक घराघरात घडणार आहे। हे नाटक ज्यावेळी डोक्यात आलं त्यावेळी सद्य परिस्थिती जी काही प्रत्येक घरात चालू आहे त्याच्यावर डिपेंड हे नाटक होतं। आणि आत्ता नाटक ओपन झाल्यानंतर प्रेक्षक जे बघून जात आहेत ते सुद्धा त्याच पद्धतीचा रिस्पॉन्स देतोय की अरे हे आमच्या घरातच घडतंय असं वाटतंय। आमच्या घरातल्या सिच्युएशन्स आम्हाला दिसत आहेत नाटकात, किंवा घरातलीच पात्र आम्हाला नाटकात दिसत आहेत। माझे बाबाही असेच आहेत किंवा मीही असाच आहे, माझी बहीण अशीच आहे, माझी आई अशीच आहे। सो प्रत्येक घराघरात घडणारं हे नाटक आहे। सो आणि ज्यावेळी थेट तुमच्या घरातून हे आम्ही रसिकांना सांगतोय त्यावेळी ते डायरेक्ट कनेक्ट होतं नाटक असं आम्हाला वाटतं। त्यामुळे टायटल ज्यावेळी डोक्यात आलं त्यावेळी सगळ्यांनाच खूप भारी वाटलं आणि आम्ही टायटल फायनल केलं ते। नक्कीच हा विषय कसा सुचला सर? तुम्ही रियालिटी शो पण दाखवला आहे नाटकात माझ्या माहितीनुसार, तर विषय कसा सुचला? कसं आहे की काही संदेश पोचवायचा असेल तर तो सिरियसली सांगायला गेलं तर बऱ्याचदा असं वाटू शकते की हा काय मोठा शहाणपणा शिकवतोय मला किंवा काय, पण त्याच संदेशावर जेव्हा आपण हसत खेळत भाष्य करतो त्यावेळी ते जास्त रिलेट होतं। आपण त्याला थोडा शालजोडातलं म्हणू शकतो किंवा काय। सो हा कॉन्सेप्ट बरेच दिवस डोक्यात घोळत होता आणि ज्यावेळी लेखक म्हणून सामाजिक भान ठेवून सुद्धा लिखाण करावं लागतं। म्हणजे हास्यजत्रेचं लिखाण करत असताना विनोदी लेखन करतच होतो, परंतु त्याच वेळी एक लेखक किंवा अभिनेता म्हणून सामाजिक भानही जपावं लागतं। आणि बऱ्याचदा गप्पा मारताना, इतर लोकांशी बोलताना हा विषय सहज, इन्क्लुडिंग मी, कारण नाटकात आम्ही कम्युनिकेशन गॅप या विषयावर बोलतोय की घरातला संवाद हरवलाय, आपापसातला संवाद हरवलाय। आणि ते मलाही स्वतःलाही जाणवत होतं की नाही यार, असं बसून फार कमी वेळ मिळतोय की घरातल्यांसोबत आपण गप्पा मारतोय, एकमेकांना समजून घेतोय, किंवा मित्र बऱ्याच दिवसांनी भेटतात, काही शाळेतले मित्र बऱ्याच वर्षांनी भेटले तर आपल्याला वाटतं की अरे नाही हे उत्तम चाललंय, पण ज्यावेळी भेटल्यावर कळलं की नाही आहेत काही प्रॉब्लेम्स आहेत। तर त्यामुळे कम्युनिकेशन गॅप ही सध्या दिसणारी लहान पण खूप मोठी होत चाललेली समस्या आहे आणि ह्या विषयावर भाष्य करायचं होतं, परंतु त्याला काहीतरी एक वेगळा लेअर पाहिजे, एक वेगळी फोडणी पाहिजे, म्हणून त्यात आम्ही रियालिटी शोचं एक आवरण दिलंय। आणि त्या माध्यमातून म्हणजे मी हे बोलू शकतो की रंगभूमीवरील पहिला रियालिटी शो हा लाईव्ह जो चाललाय तो हा आहे। बिग बॉस पण येत आहे तिथे काही जाण्याचा? नाही, विचार नाही झाला नाही आणि उत्तम चाललं। सोनी मराठीवर हास्य जत्रेत जोरात चाललंय, तर असं काही मानस नाहीये। सर, हास्य जत्रेचेच कलाकार दिसतात आपल्याला नाटकामध्ये, तर कलाकारांची निवड कशी केली? मुळात यातले कलाकार जे आहेत, नम्रता संभेराव, ओंकार राऊत, प्रथमेश शिवलकर, भक्ती देसाई, भाग्यश्री मिलिंद किंवा मी, हे फक्त हास्य जत्रेतले आहेत म्हणून नाही आहेत, परंतु ते त्या भूमिकेत चपखल बसतायत आणि ते त्या भूमिकेला योग्य न्याय देत आहेत म्हणून ते आहे। म्हणजे आता मी, नम्रता राऊत,
प्रथमेश असेल, आम्हाला सगळ्यांनी विनोदी भूमिकेत हास्यजत्रेच्या माध्यमातून पाहिलंय, परंतु विनोदासोबत एक वेगळा गंभीर शैली सुद्धा प्रत्येक अभिनेत्याकडे किंवा अभिनेत्रीकडे आहे. ते या भूमिकेत सपखल बसत होते. हा एक पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा, हास्यजत्रेचे शेड्यूल ॲडजस्ट करताना काही प्रॉब्लेम होणार नाही हा एक डोक्यात हेतू होताच. सो अशा पद्धतीने कलाकारांची निवड झाली आणि कलाकारांना नाटक ऐकल्यावर त्यांनी पहिल्याच झटक्यात सगळ्यांना आवडलं आणि त्यांनी होकार दिला. तर नाटकाबद्दल तर जाणून घेतलं, आता तुमचं पात्र काय आहे, तुमची भूमिका काय आहे नाटक? या दीपक कदम या मध्यमवर्गीय बापाची भूमिका मी करतोय. कदम फॅमिलीतला तो मुख्य आहे जो सतत हिशोब आणि कर्जाचे हप्ते आणि मुलांची करिअर, मुलांचं भविष्य, घरातल्या सध्याच्या बाबी, सध्याच्या गरजा, इथपासून ते सोन्याचा भाव वाढलाय, ट्रम्पने टॅरिफ वाढवलंय, म्हणजे हे जागतिक टेन्शन पण त्याला आहे. असा सतत त्या आर्थिक विवंचनेत आणि त्या टेन्शनमध्ये जगत असणारा हा बाप आहे. पण त्याच वेळी एक मनाचा कोपरा त्याचा हळवा सुद्धा आहे लेकरांबद्दल, त्याच्या किंवा घरच्यांबद्दल, बायकोबद्दल, जे नाटकातनं त्याचं एक वेगळं रूप प्रेक्षकांसमोर येतं. म्हणजे मी एका वाक्यात सांगायचं झालं तर माझ्या तोंडी क्लायमॅक्सला एक वाक्य आहे की तो मुलाला सांगतो की बाप म्हणून माझंही प्रेम आहे, माझं प्रेम नाही आहे असं नाही आहे, बापाचं प्रेम असतं, ते फक्त आयांसारखं दाखवत नाहीत. हे वाक्यात मी त्या कॅरेक्टरचं सार सांगेन. हो, नक्कीच. आपल्याला आईबद्दल जास्त ऐकतो आपण, वडिलांबद्दल थोडं कमी ऐकतो. आणि सर, केमिस्ट्री कशी आहे? म्हणजे आता हास्यजत्रेमध्ये तर आम्ही तुमची पाहतोच, नाटकामध्ये कशी केमिस्ट्री सहकार्यकारांबद्दल गमती जमती काय घडतात? नम्रता आणि मी या नाटकात प्रमुख भूमिका असं नाही बोलता येणार, कारण साईचं साई पात्र प्रमुख भूमिकेत आहेत तसं पाहायला गेलं तर नाटकात. कारण आम्ही पूर्ण 2.5-3 तास सगळे पात्र किंवा सगळे कॅरेक्टर स्टेजवर आहेत, त्यामुळे मी प्रमुख भूमिका वगैरे असं बोलणार नाही. परंतु नम्रतासोबतचं माझं हे दुसरं नाटक आणि याच्या आधी आम्ही सिनेमातही एकत्र काम केलं आहे. नाटक म्हणून हे माझं दुसरं तिच्यासोबतचं व्यावसायिक नाटक. आणि स्किट्स तर आम्ही असंख्य केलेत, त्या शेकडो स्किट्स केलेत. त्यामुळे आणि प्रथमेश म्हणा किंवा ओंकार राऊत म्हणा, भक्ती म्हणा, भाग्यश्री म्हणा, यांच्यासोबतचं दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून माझं पहिलंच नाटक आहे. परंतु पहिल्या आम्ही रंगीत तालमी दरम्यान किंवा रिहर्सल्स दरम्यानच ते इतके जेल झालो एकमेकांमध्ये आणि इतकं बॉन्डिंग झालंय, त्यामुळे सहकलाकार, को आर्टिस्ट म्हणून सगळ्यांसोबत छान गिव्ह अँड टेक झालं आता. आणि त्याच्यामुळेच प्रयोग उत्तरोत्तर रंगत चालला असं मी म्हणेन. एखादी मजेशीर गोष्ट अशी आठवते? अरे बापरे, खूपच होतात ग अशा. म्हणजे सध्या आम्ही महाराष्ट्र दौऱ्यावर होतो आणि संपूर्ण महाराष्ट्र आम्ही पिंजून काढलाय. म्हणजे बारामती, लातूर, सोलापूर, नांदेड, अकलूज, अंबेजोगाई, गोवा, कोकणात जाऊन आलो, पुन्हा नाशिकला जाऊन आलो. अख्खा महाराष्ट्र आम्ही पिंजून काढला आता ऑगस्ट महिन्यात. सो त्या दौऱ्यात इतकी धमाल केली आहे सगळ्यांनी, इतकी धमाल केली आहे की विचारू नको. आणि फक्त नाटकाचा दौरा नाही तर आम्ही प्रत्येक ठिकाणी जाऊन तिथल्या पर्यटन स्थळांना भेटी दिल्या आहेत, तिथल्या देवस्थानांना भेटी दिल्या आहेत. म्हणजे आम्ही महालक्ष्मीला जाऊन आलो, आम्ही परई वैजनाथला जाऊन आलो, आम्ही नांदेडला गुरुद्वाराला जाऊन आलो, आम्ही अक्कलकोटला जाऊन आलो, आम्ही तुळजापूरला जाऊन आलो. सो एकूण दौऱ्यातच खूप धमाल चालली आहे. आणि मी म्हटलं तसं रियालिटी शो आहे, त्यामुळे त्यात थोडंसं इम्प्रोव्हायझेशन्सला आणि सुटायला बऱ्यापैकी स्कोप आहे. सो दर प्रयोग म्हणतो आपण, म्हणजे दर शोची एक सिच्युएशन वेगळी असते, आजूबाजूची लोक वेगळी असतात. आणि यातही आम्ही डायरेक्ट थेट रियालिटी शो असल्यामुळे ऑडियन्स सोबत संवाद असल्यामुळे बऱ्याचदा इम्प्रोव्हायझेशन्सला जागा असतात. आणि मग तेव्हा नाटकाच्या प्रयोगात म्हणून खूप धमाल पण येते की बऱ्याच गोष्टी ऑन द स्पॉट पण इम्प्रोव्हाइज होतात आणि त्यावेळी सहकलाकार कसं रिॲक्ट करतात, तिथे त्यांचं उत्तर काय असतं, त्याच्यातही धमाल येते. सर, नक्कीच तुमचं पहिलंच नाटक आहे, तरी तुम्हाला विचारा वाटतंय यशस्वी नाटक असणं म्हणजे नेमकं काय? पहिलं नाटक म्हणजे निर्माता. हो, निर्माता. कारण माझं दिग्दर्शक म्हणून 23वं नाटक आहे. नाही, निर्माता म्हणून पहिलंच नाटक आहे. आणि मी थँक्स म्हणेन तुमच्या मराठी मूडच्या चॅनलच्या माध्यमातून सर्व रसिकांना की
निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकल्यानंतर निर्माता प्रजाकार प्रोडक्शन, सोहम प्रोडक्शनच्या अंडर केलेलं आम्ही पहिलंच व्यावसायिक नाटक होतं आणि पहिल्याच व्यावसायिक नाटकाला तुम्ही इतका भरभरून प्रतिसाद दिलात त्याबद्दल खरंच मी आभार मानेन. कारण मी आत्ता बघतोय की आमच्या बऱ्याच प्रयोगांना रिपीट ऑडियन्सही बरेच आहेत. म्हणजे काही ठिकाणी नम्रताचं किंवा माझे डायलॉग्स चालू असताना पुढचे डायलॉग्स कधी कधी ऑडियन्समधून ऐकायला येतात. ते आम्हाला कळते की अरे अच्छा, आज रिपीट ऑडियन्स पण बऱ्यापैकी आहे. त्यामुळे नाटकाची यशस्वीता ह्याच्यातच आहे की एकदा पाहिल्यानंतरही प्रेक्षकांना ते नाटक पुन्हा पुन्हा पाहावं असं वाटतंय आणि यातच खरी गंमत आहे. आणि मी खरंच लकी आहे, नशिबवान आहे, भाग्यवान आहे की रसिकांनी माझ्या मी निर्मित केलेल्या पहिल्याच नाटकाला इतका भरभरून प्रतिसाद दिला. असा एखादा मुवमेंट प्रेक्षकांचा की प्रतिक्रिया मिळाली अशी काही खाजी लक्षात आहे तुमच्या? खूप अशा प्रतिक्रिया आहेत. मध्यंतरी एका प्रयोगाला एका अंध मुलांचा एक ग्रुप आला होता आणि त्यांचे काही व्हिडिओज मला त्यांच्यातलं एका प्रेक्षकाने शेअर केले. म्हणजे आम्हाला माहिती नव्हतं ते आले ताई. तर ते नाटक त्यांचे थ्रूआउट प्रयोगाचे इतके ग्लिम्सेस त्यांनी पाठवलेले मला. सो ते फक्त ऐकत होते नाटक. म्हणजे मी असं बऱ्याचदा दिग्दर्शन करत असताना कलाकारांना पण सांगतो की ज्याचे नाटक तुम्हाला ऐकायला चांगलं वाटतं ना तर ते नाटक चांगलं असतं. म्हणजे तुम्हाला त्रास होता कामा नये ते नाटक ऐकताना. म्हणजे बऱ्याचदा आधी आकाशवाणीवर नभोवाणीवर सुद्धा नाटकं चालायची, त्यावेळी ती ऐकायला इतकीच भारी वाटायची. तर नाटक ज्यावेळी ऐकायला चांगलं वाटतं त्यावेळी ते खूप छान असतं. तर त्या अंध मुलांचे त्या लोकांनी ग्लिम्सेस पाठवले होते, काही व्हिडिओज पाठवले होते मला चालू प्रयोगातले. त्यात ते विनोदी प्रसंगानं इतके खळखळून असत होते आणि आमच्या शेवटच्या टुवर्ड्स क्लायमॅक्स जाताना नाटक जसं जसं गंभीर होत जातं तसं त्या गंभीर प्रसंगांना ते इतके ढसाढसा रडत होते. तर तो एक प्रेक्षकांचा खूपच लक्षात राहिलेला मला एक अनुभव आहे. आणि दुसरं म्हणजे आम्ही 50व्या प्रयोगाला पद्मश्री मिळाल्याबद्दल अशोक मामांचा आणि अच्युत पालवांचा सत्कार केला होता. तर त्यावेळी अशोक मामांनी जे काही भरभरून कौतुक केलं नाटकाबद्दल, तर ज्या व्यक्तीला आपण ज्यांची नाटकं ज्यांचे फिल्म्स बघत मोठे झालो त्या व्यक्तीने आपल्या कलाकृतीबद्दल इतकं भरभरून कौतुक करावं हे खूप भारी आणि टच करणारं होतं. सो गावागावात गेल्यानंतर पण असे बरेच प्रेक्षक भेटतात जे नाटक, कारण थोडासा रियालिटी आणि आत्ताचा न्यू जनरेशनचा फॉर्म आहे नाटकाला. सो आम्ही आधी थोडंसं, मला लेखक दिग्दर्शक म्हणून साशंकता होती की गावात खेडेगावात गेल्यानंतर हे नाटक लोकांना कसं ॲक्सेप्ट करतील, हा फॉर्मॅट कळेल का किंवा त्यांचा काही गोंधळ नाही ना होणार. परंतु खेडेगावात सुद्धा अगदी काष्टविष्ट लुगडं नेसून आलेल्या आजी सुद्धा नाटकाबद्दल इतकं भरभरून बोलत होत्या. तेव्हा मला कळलं की नाही, हे नाटक तळागाळापर्यंत पोहोचतंय. म्हणजे क्लाससोबत मासला सुद्धा हे नाटक आवडतंय. नक्कीच सर, 75वा प्रयोग आणि असेच प्रयोग होत राहावेत. शेवटी प्रेक्षकांना काय सांगाल तुम्ही? प्रेक्षकांना हेच सांगेन की आत्तापर्यंत तुम्ही जशी साथ दिली, आम्ही 2 ऑक्टोबरला म्हणजे आज 24 ऑगस्टला आम्ही 75वा प्रयोग करतोय. कट्टू 2 ऑक्टोबरला आम्ही पुढचे 25 प्रयोग पूर्ण करून 2 ऑक्टोबरला आमचा शतक महोत्सवी 100वा प्रयोग करतोय. सो ह्या प्रवासात तुम्ही इतकी भरभरून साथ दिली आहेत आणि मला माहिती आहे तुमच्या जोरावर आणि तुमच्या प्रेमावरच यापुढे 100, 200, 300, 500, 1000 प्रयोगांचा टप्पा आम्ही नक्की गाठू. लवकरच नाटकाचे इंटरनॅशनल टूर पण सुरू होत आहेत. आम्ही ऑक्टोबर एंडला कॅनडाला फ्लाय करतोय, त्यानंतर मिडल ईस्ट म्हणजे दुबई, अबुधाबी, त्याचसोबत मार्च एप्रिलमध्ये आम्ही अमेरिकेत येतोय, US ला येतोय, ऑस्ट्रेलियात येतोय, युरोपमध्ये येतोय. सो जशी महाराष्ट्रातनं भारतातून बँगलोरवरनं विचारण्यात आली आहे प्रयोगासाठी, दिल्लीवरनं विचारण्यात आली, इंदोरवरनं विचारण्यात आली आहे. सो महाराष्ट्रासोबतच संपूर्ण भारतातून आणि तसेच जगभरातून नाटकाला प्रचंड रिस्पॉन्स मिळतोय आणि आम्ही जेवढं जमेल तेवढं प्रत्येक प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याचा नक्कीच प्रयत्न करू येत्या दिवसात. नक्कीच. मराठी मूड मनोरंजन, मराठी मूडकडनं तुम्हाला नाटकासाठी खूप खूप शुभेच्छा आणि असेच देशभरात प्रयोग करत राहा. थँक्यू सो मच मराठी मूड. थँक्यू सर. आपल्यासोबत आहेत नम्रता संभेराव मॅम. तुमचं स्वागत आहे मराठी मूडमध्ये आणि तुम्ही खूप जास्त सुंदर दिसताय. थँक्यू सो मच. काय सांगाल तुमच्या पात्राविषयी नाटकातल्या? थेट तुमच्या घरातून ह्या नाटकाचा आज आमचा एकतर अमृत महोत्सवी प्रयोग आहे, 75वा प्रयोग आहे. म्हणूनच त्यामागचंच हे कारण आहे की हा स्पेशल दिवस असल्या कारणाने थोडंसं एक छान थोडंसं नटून यावं, हा अट्टहास होता आमचा. आणि खूप छान वाटतंय. नाटकाचे 75 प्रयोग झाले, 100व्या प्रयोगाकडे वाटचाल होतीये. एका नाटकासाठी, नाटकाच्या टीमसाठी ही खूप मोठी
मोठी अचिव्हमेंट असते असं मला वाटतं. कारण नाटक काही कुणी स्पॉन्सर करत नाही किंवा काही नाही. एक निर्माता असतो, प्रेक्षक जे येतात त्याच्यावर ते नाटक चालतं आणि त्यावरच काय म्हणत आपण सगळं ठरतं की नाटक सक्सेसफुली किती प्रयोगांची वाटचाल करेल. तर येस, आम्हाला खूप आनंद होतोय की सगळ्याच गोष्टी छान जुळून आल्या. नाटकाचं लिखाण केलेलं आहे प्रसाद खांडेकरांनी, दिग्दर्शन पण प्रसादनेच केलं आहे. पहिल्यांदाच तो निर्मिती क्षेत्रातही उतरलेला आहे. त्यामुळे एक सहकलाकार म्हणून आणि एक मैत्रीण म्हणून आणि एक कलाकार म्हणून मला खूप आनंद होतोय की इतक्या सुंदर नाटकाचा मी एक भाग आहे. यात मी माझी संध्या कदम नावाची भूमिका आहे. प्रसाद खांडेकर म्हणजेच दीपक कदम यांच्या बायकोची मी भूमिका साकारते. एका आईची भूमिका साकारते, ओंकार राऊत, आणि ज्याचं नाव नाटकात राहुल आहे, आणि भाग्यश्री मिलिंद जिचं नाटकातलं नाव श्रुती आहे. या दोघांच्या आईच्या भूमिकेत मी आहे. हे नाटक विनोदी जरी असलं तरी खूप महत्त्वाच्या विषयावर भाष्य करतं. ते म्हणजे कम्युनिकेशन गॅप. आपण संवाद खूप कमी झालाय, एकमेकांशी बोलणं खूप कमी झालंय. आपण सतत मोबाईलवर असतो, सतत सोशल मीडियावर असतो, सतत आपल्याला व्यक्त होणं खूप कमी झालंय. म्हणजे आपण जे पूर्वी बसून बोलायचो, कट्ट्यावर भेटायचो, गप्पा मारायचो, कधी मैत्रिणीच भेटायचो किंवा कधी आई वडिलांसोबत अशा निवांत जेवणाला बसून गप्पा मारायचो, ते खूप कमी झालंय. हल्ली जेवताना, वॉशरूमला जाताना, जेवताना, बोलताना, एकमेकांशी बोलताना सुद्धा एक हात मोबाईलमध्ये असतो की अच्छा कोणाचा मेसेज आलाय का, आय टू आय कॉन्टॅक्ट होत नाही. तर हे खूप कमी होत चाललंय हल्लीच्या जगामध्ये, आणि मला असं वाटतं हे नाटक त्यावर भाष्य करतं. विनोदी ढंगाने रचलेलं आहे पण अत्यंत गंभीर विषयावर भाष्य करणारं नाटक आहे. अगदी लहान मुलापासून ते वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांना आवडेल असं, सहकुटुंब सहपरिवार बघू शकतील असं हे नाटक आहे. त्यामुळे मेजवानी आहे, पॅकेज आहे. भले मी आईच्या भूमिकेत या नाटकात आहे, पण अजून काही ट्विस्ट अँड टर्न्स या नाटकात आहेत जे तुम्हाला जेव्हा तुम्ही नाटक बघायला याल तेव्हा तुम्हाला कळेल की अजून काय गमती या नाटकात आहेत. आणि उत्तम पद्धतीने मांडलंय. नाटकाला अनेक नॉमिनेशन सुद्धा मिळालेत या वर्षातले. त्यामुळे येस, आम्ही वाट पाहतोय की आम्हाला इतिहास रचायचा आहे, 1000चा पल्ला पार पाडायचा आहे. सो येस. मॅम, तुम्ही ज्या पद्धतीने बोललात की विषय हाताळण्यात आले, तर कितपत बदल होईल तुम्हाला असं वाटतं? प्रेक्षक कितपत ते कॅच करतील? मला असं वाटतंय की काही प्रमाणात तरी नक्कीच होईल. कारण यंगस्टर्स जेव्हा नाटकाला येतात, भले ते आमच्या हास्य जत्राच्या प्रेमापोटी येत असतील, तरी पण मला असं वाटतं की चिमटा काढण्याची खूप गरज असते. तरच आपल्याला कळतं की नाही दुखतंय. तर जोपर्यंत चिमटा काढत नाही ना, तोपर्यंत काही आपल्याला कळणार नाही की नेमकं काय बदल आयुष्यात आपल्या घडला पाहिजे. तर मला असं वाटतं की नक्कीच बदल घडू शकेल. किमान प्रेक्षक याचा विचार तरी करतील की अरे हां, हे कमी आपल्याकडे, याचा आपण विचार केला पाहिजे. की 2 मिनिटं मोबाईल बाजूला ठेवून ठरवून काही गोष्टी केल्या पाहिजेत. की जेव्हा आपण जेवायला बसू तेव्हा नाहीच मोबाईल हातात घ्यायचा, तेव्हा आपण गप्पा मारू, एखादी कलाकृती बघू, टीव्हीवर एखादं काहीतरी बघू, त्याच्यावर डिस्कस करू, त्यावर चर्चा करू. तर ठरवून काही गोष्टी मला वाटतं झाल्या पाहिजेत. मला असं म्हणायचं नाही 100% होतीलच, पण किमान मला असं वाटतं 70-80% तरी नक्कीच फरक पडेल. नक्कीच. सहकलाकारांबरोबर बॉन्डिंग कशी आहे? हास्य जत्रेमध्ये आम्ही तर पाहतो 4 जण तर आम्ही त्यातले आहोत. आणि जे काही भाग्यश्री मिलिंद आहेत, भाग्यश्री आहे, त्यांच्याबरोबर भक्ती बरोबर फार पूर्वी काम केलंय मी. फुबाई फू मध्ये आम्ही एकत्र होतो. भाग्यश्री सोबत मी पहिल्यांदाच काम करतेय. पण मला असं म्हणायचंय की सहकलाकारच नाही तर आमची अख्खी जी 30 जणांची टीम आहे, म्हणजे आमची बॅकस्टेजची जी टीम आहे, म्हणजे त्याच्यामध्ये मग म्युझिशियन्स असतील किंवा लाईटमन असतील किंवा आमचं सेटिंग डिपार्टमेंट, नेपथ्यकार जे असतील, सगळी टीम आमची, आम्ही अजिबातच असं भेदभाव करत नाही कोणामध्येच. आम्ही सगळे मिळून मिसळून असतो. आम्ही छान शेअरिंग करतो, केअरिंग करतो एकमेकांसाठी. आम्ही काय म्हणूयात, दौऱ्यांमध्ये तर आम्ही खूप मज्जा करतो. आम्ही आत्ता खूप दौरे केले आत्ता मधल्या पिरियडमध्ये. पश्चिम महाराष्ट्र दौरा म्हणा किंवा मराठवाडा वगैरे सगळीकडे आम्ही फिरलो. तर या दौऱ्यामध्ये आमची अजून चांगली गट्टी जमली आहे. सहकलाकारांबरोबर तर गट्टी जमलीच पाहिजे, कारण नाटक करतोय आपण, तर नाटकाच्या ग्रुपमध्ये त्यातल्या त्यात ग्रुपिझम नको, असा एक अट्टहास होताच आमचा. त्यामुळे इथे तसं नाहीच काहीच होतंय, कारण सगळेच खूप कमालीचे आहेत. सगळे आम्ही साधारण एका एज ग्रुपचे असल्यामुळे आम्हाला अजून सोप्या जात आहेत गोष्टी. आम्ही आमची खूप मज्जा करतोय, धम्माल करतोय आणि प्रेक्षकांची उत्तम साथ लाभली आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की सगळे चोपतायत. जे आम्हाला काय म्हणूया, जेव्हा व्हिडिओज टाकतात, आम्हाला टॅग करतात, तेव्हा आवर्जून मी सांगेन की असं लिहितात की टीमवर्क आहे.
सगळ्यांची कामं अप्रतिम आहेत, कोणा एकाचं नाव नाही घेतलं जात, सगळ्यांना टॅग केलं जातं आणि सगळे अप्रतिम कामं करतायत. तर ही खूप मोठी पावती आहे. मला असं वाटतं की टीम वर्क म्हणून काम जेव्हा आपण करतो ना तेव्हा सगळ्यांचं काम त्याची दखल घेतली जाते प्रेक्षकांकडनं. तुम्ही सोशल मीडियावर तेवढ्याच ऍक्टिव्ह आहे. तुम्ही लास्ट म्हणजे पोस्ट टाकली होती अंध नाटक ऐकून वगैरे जी काय प्रतिक्रिया दिली होती, तर त्याच्या व्यतिरिक्त अशी एखादी प्रतिक्रिया आहे का प्रेक्षकांची की ते तुमच्या लक्षात आहे? त्याच्या व्यतिरिक्त काय प्रेक्षक येतात, आम्हाला मिठा मारून रडतात, आमच्या पप्प्या घेतात आणि मग काहींचे पर्सनल, आता त्या दिवशीच आम्ही ह्याला मला वाटतं अकलूजला का कुठेतरी आम्ही अंबेजोगाईला आम्ही आत्ता प्रयोग केला. म्हणजे असे अनेक अनुभव येतात. पण आता रिसेंटली असा अनुभव आहे की त्या ताई सांगत होत्या की मी लास्ट स्टेजला होते कॅन्सरच्या, मला डॉक्टरांनी सांगितलं होतं की मी 6 महिन्यांमध्ये काही होऊ शकतं, माझ्याकडे फक्त शेवटचे 6 महिने आहेत. पण या गोष्टीला 3 वर्ष होऊन गेली. ते आत्ताही धडधाकट आहेत, ठणठणीत आहेत. आणि त्यांनी आम्हाला एक पत्र पण लिहिलं होतं आणि सांगितलं होतं की मला कशी प्रेरणा मिळाली, तुमचा कार्यक्रम बघून मी 4 घटका हसू शकले, मी पॉझिटिव्ह झाले, माझ्या आयुष्यात खूप सकारात्मकता आली. तर माझ्या या जे काही माझं वय वाढलंय आता, वर्ष जी काही वाढलीत माझी सर्वायवलची, त्याच्यामध्ये एक मोठं कारण म्हणजे हास्य जत्रा आणि तुम्ही सगळे कलाकार आहात. तुम्हाला माहिती नाही की तुम्ही काय काम करताय आमच्या आयुष्यात. तर या सगळ्या गोष्टी आम्ही ऐकतच असतो. पण रिसेंटली घडलेला हा एक किस्सा आहे. नाटकाला जेव्हा प्रेक्षक येतात तेव्हा अशी भरभरून दाद देतात. काल एक आजोबा आले होते, ते म्हणाले की काय अप्रतिम विषय मांडलाय तुम्ही या नाटकाद्वारे, एक पॅकेज दिलंय तुम्ही नाटकामध्ये आणि सगळं आमच्या पर्यंत पोहोचतो तुमचा विषय. आणि या अशा पद्धतीचं, अशा विषयाचं नाटक आजच्या जगामध्ये असलंच पाहिजे. जेव्हा की सगळेजण मोबाईलमध्ये गुंतून राहिलेत आणि अडकून पडलेत, तर ह्या काळामध्ये हे नाटक असणं आणि ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे. नक्कीच 75वा प्रयोग आहे, आपल्याला कळतच आहे की धाणेच की प्रेक्षक किती प्रतिसाद देतात. पण तरी शेवटी प्रेक्षकांना काय सांगाल नाटक पाहण्यासंदर्भात? मला सगळ्यांना हेच सांगायचंय की 2.5 तास या, प्रेक्षागृहात या, सहकुटुंब सहपरिवार या, मित्रमैत्रिणींसोबत या. 2.5 तास मोबाईल बाजूला राहतो आणि तुम्ही फक्त हसत राहता, तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना टाळ्या देत राहता, एकमेकांकडे पाहता, एकमेकांसोबत एक आनंद उपभोगता. मला वाटतं ही खूप मोठी गोष्ट आहे जी मिस होत चालली. आणि हाच आमच्या नाटकातला मेसेज आहे की एकत्र राहिलं पाहिजे, बोललं पाहिजे, व्यक्त झालं पाहिजे, मनमोकळ्या गप्पा मारल्या पाहिजेत, एकत्र आनंद शेअर केला पाहिजे. आपले आई वडील सुद्धा आपले उत्तम मित्रमैत्रिणी होऊ शकतात, हे या नाटकातनं सांगितलं जात आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं या आणि नाट्यानुभव घ्या आणि मनसोक्त हसा आणि छान मेसेज घेऊन जा. नक्कीच. मराठी मूड मनोरंजनच्या टीमकडनं तुम्हाला नाटकासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. आणि तुम्हाला सुद्धा तुमच्या पुढील वाटचालीसाठी माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आपल्यासोबत आहेत दादरचे अमोल पालेकर. तुम्ही ओळखलंच असेल, ओमकार राऊत आपल्या सगळ्यांच्या आवडीचे. थेट तुमच्या घरातून या नाटकाच्या संदर्भात आपण त्यांच्यावर गप्पा मारणार आहोत. कसा आहात तुम्ही आणि तुमचा मूड कसा आहे? नाही, मी मस्त आहे आणि मूड पण खूप छान आहे. आत्ता जस्ट प्रयोग झालेला आहे, त्यामुळे जरा प्रयोगानंतर खरं थकवा येतो, पण एक फ्रेश वाटतंय. आज 75वा शो होता त्यानंतर, त्यामुळे एक जरा वेगळंच फ्रेश वाटतंय. कशी प्रतिक्रिया, कशी आहे प्रेक्षकांची? प्रतिक्रिया खूप छान आहे, चांगली आहे. आणि मुळात घराघरातलं नाटक असल्यामुळे, तो विषय पण प्रत्येकाच्या घरात सुरू असल्यामुळे त्यांना ते जास्त रिलेट होत आहे नाटक. आणि लोक जनरली तेच म्हणजे सांगतात, भेटतात तेव्हा हेच सांगतात की आम्हाला हसवता हसवता तुम्ही रडवलं आणि आमच्या घरातलंच वाटतं. म्हणजे आता श्रुती म्हणा किंवा माझं कॅरेक्टर म्हणा राहुल, तर प्रत्येक आई वडील जे असतात ते आमच्या घरात श्रुती, आमची मुलगी श्रुतीच आहे किंवा आमचा मुलगा राहुलच आहे. तर ते ऐकून जरा जास्त छान वाटतं की एक रिलेटेबल नाटक नेहमीच आम्ही करण्याचा प्रयत्न करत असतो, सगळेच कलाकार. तर ते रिलेट होत आहे प्रेक्षकांना, हे बघून, हे ऐकून जास्त छान वाटतं. भूमिकेविषयी काय सांगाल तुमच्या? राहुल एक 25 वर्षाचा मुलगा आहे. जसं 25 वर्षाच्या मुलाला एक काहीतरी करायचं असतं, काहीतरी करून दाखवायचं असतं, तसाच तो आहे. त्याला अभिनय क्षेत्रात काहीतरी करू पाहतोय, तो त्याला करायचं आहे. ही इज टॅलेंटेड, पण त्याला ती संधी मिळत नाहीये. आणि संधी मिळत नसल्यामुळे वडिलांचा त्याच्यावर तो विश्वास नाहीये की तू खरंच हे करू शकतोस किंवा तुला हे जमू शकतं. आणि वडील असे आहेत की नाही, तू काम कर, जॉब कर, तू मी जे सांगतोय ते कर, माझ्या इथे मी तुला कामाला लावतो वगैरे एक्सेट्रा एक्सेट्रा जे काय. तर ते तसं एक पात्र आहे, पण जिद्दी आहे, थोडा फिल्मी आहे, थोडा इमोशनल आहे. आईसाठी जरा एक सॉफ्ट कॉर्नर आहे त्याच्याकडे, त्याच्या मनात. आणि भावा बहिणीचं जे नातं असतं तसंच ह्या दोघांचंही नातं आहे.
तर एक फन लव्हिंग फिल्मी आणि एक बापावर थोडा राग असणारा राहुल आहे, पण मज्जा आहे ओव्हरऑलच त्याची. राहुल आणि ओमकार मध्ये काही साम्य आहे का? अरे बापरे, राहुल आणि ओंकार मध्ये तसं साम्य म्हणजे मी पण थोडा फिल्मी आहे. आय लव्ह टू यूज फिल्मी डायलॉग्स, म्हणजे फिल्मचे डायलॉग्स जे असतात ते मला बोलायला, ते असं रिसाईट करायला खूप आवडतं. सो ते एक साम्य आहे राहुल आणि ओंकारमध्ये. पण मी असं आईवडिलांसमोर असं असं वागत नाही, पण ठीक आहे, राहुल वागतो. ओके. हास्यचित्राचे कलाकार आहेत बरेच, भाग्यश्री असतील किंवा भक्ती असतील, तर त्यांच्यावरची बॉन्डिंग, आता हास्यचित्राच्या कलाकारांची बॉन्डिंग आम्ही पाहतोच, ह्या दोघांबद्दल, दोघांची बॉन्डिंग किंवा अजून सेटवरची बॉन्डिंग आणि तिकडची बॉन्डिंग थोडी वेगळं असतं, तर काय सांगशील त्याबद्दल? भक्ती आणि भाग्यश्री बद्दल सांगायचं झालं तर भक्ती माझी कॉलेजचीच मैत्रीण आहे. आम्ही कॉलेजच्या, म्हणजे ती सिनियर आहे 2 वर्ष मला कॉलेजला. सो आम्ही कॉलेजपासून एकांकिका केलेल्या आहेत आणि भक्तीबरोबर मी अनेक एकांकिका केल्या आहेत कॉलेजमध्ये. सो तिच्याबरोबरच्या बॉन्डिंगला काही असं म्हणजे वेळ लागला नाही किंवा असं काही नाही. आणि भाग्यश्री बरोबर म्हणजे सुदैवाने मी जस्ट ती रोल म्हणजे काम करायच्या आधी 6-7 महिने मी एक वेबसिरीज केली होती. सो मला ते म्हणजे तसं बॉन्डिंग आमचं झालं होतं. पण परत स्टेजवरचं बॉन्डिंग खूप वेगळं असतं, स्टेजवरची ऍक्टिंग आणि पद्धत खूप वेगळी असते. सो आणि मी तिला बघितलं होतं इंटर कॉलेजेटमध्ये काम करताना आणि ऑफकोर्स फिल्म्स आणि ह्याच्यामध्ये. पण शी इज फन लव्हिंग. सो असं काही बॉन्डिंगला तसा वेळ गेला नाही. आणि सेटवरचं बॉन्डिंग आणि स्टेज म्हणजे नाटकाच्या इकडचं कम्प्लिटली वेगळं असतं. म्हणजे आम्ही आता एवढे प्रयोग करतोय आणि एवढं फिरतोय, तर मी कधी सेटवर ह्यांच्याशी बोलत पण नाही किंवा ह्यांना भेटत पण नाही मी. कारण की आमच्या रूम्स वेगवेगळ्या असतात, कसं स्किट्स कसे असतील तसे आम्हाला रूम्स वाटून दिलेले असतात. सो कधी तर असंही होतं की मी बोलत पण नाही त्यांच्याकडे, त्यांच्याशी बघत पण नाही किंवा आम्ही भेटत पण नाही एकमेकांना, कारण की एवढं आम्ही दौरे आणि प्रयोग करत असतो. सो कुठेतरी ते एक काय डिस्टन्स पण पाहिजे असं मला वाटतं. सो मी प्रसादाला आणि नमाला सांगितलं होतं की पम्याला वगैरे, की मी म्हटलं मी सेटवर तुमच्याशी एक शब्द बोलणार नाहीये. खूप बोललोय आपण आता 1 आठवड्यात, म्हणजे 1 आठवडा जर आपण एकत्र आहे तर मग आपण 2 दिवस नको, 2 दिवस मी वेगळ्या माझ्या को-स्टार्सना, को-ॲक्टर्सना मी देतोय. आपण परत 2 दिवसांनी आपला प्रयोग आहे तेव्हा आपण भेटूच. सो सेटवर तसंही कधी माझं वागणं असतं. भक्ती ज्यांच्याबरोबर बोलत होतो आम्ही तेव्हा त्यांनी एक गोष्ट सांगितली की तुम्ही पटकन रागवता. काय सांगाल? काहीही सांगितलंय त्यांनी, असं काहीही नाहीये. पटकन राग पटकन येतो? नाही, लोकच तशी वागतात, आता काय नाही, राग पटकन येतो. म्हणजे माझा स्वभाव थोडा चिडचिडा आहे, नाही असं नाही. म्हणजे मला लहानपणापासून माझे मामापासनं काका, आई वगैरे सगळेच म्हणतात की हा चिडचिड्या जन्माला आला, किंवा माझ्या कपाळावर खूप आठ्या असतात. कोणी दिसलं की आधी हसलो तरी माझ्या कपाळावर आठ्या येतात. असं लोकांचं तुला नाही आवडलंय का मी आलेलं? म्हटलं अरे नाही, तसं नाही, तो माझा स्वभावच आहे. पण आणि स्किट पण असले करत असतो मी, सतत चिडचिड करणारे म्हणा किंवा रागवणारे आणि असे, तर त्यामुळे ना ते कुठेतरी अंगवळणी पडले असं आता मला वाटायला लागलंय. बट नो, आय एम वर्किंग ऑन इट, की माझा थोडा मेडिटेशन म्हणा किंवा असं, तर ते माझं सुरू आहे की राग थोडा काम करणं स्वतःला. कारण की मी लोकांना पण सांगे की रागवल्यावर समोरच्यावर काहीच परिणाम होत नाही. जो काही त्रास होतो तो फक्त आपल्याला होत असतो, बाकी काही होत नाही. तर त्याच्यावर मी जरा त्याच्यावर मी काम करणार आहे, करतोच आहे. पण ते अजून ना तेवढं सक्सेसफुल झालं नाही. लोक असली आहेत ना साली आजूबाजूला की ना सक्सेसफुल व्हायलाच देत नाही त्याच्या राग कमी करण्यामध्ये. पण नाही, येस, थोडा येतो मला राग, पण चांगला कमी होईल तो. मी तसा प्रेमळ आहे खूप माणूस म्हणून. हो, मी पाहतो. प्रेक्षकांना आता आम्ही विचारलं तर तुमचं काम आणि तसंच तुम्ही जे गाणं म्हटलं ते खूप आवडलं. अशा गाण्याव्यतिरिक्त अशा कोणत्या प्रतिक्रिया मिळाल्या प्रेक्षकांच्या की त्या भावून गेलेल्या आहेत मनाला? नाही, खूप आहेत. म्हणजे असं सांगू शकत नाही असं एक अशी, पण नाटकामुळे म्हणा किंवा हास्यजत्रेमुळे म्हणा लोकांचं एवढं, ते काही कॅन्सर पेशंट्स आहेत किंवा ते येतात आणि ते सांगतात की आम्ही किमो जेव्हा सुरू होती तेव्हा आम्ही तुमचंच हे बघत होतो, किंवा काही कॅन्सर पेशंट्स आलेही होते, ब्लाइंड प्रेक्षकही आले होते आमच्या नाटकाला. तर ते जेव्हा येऊन सांगतात की
ते फक्त नाटक ऐकत असतात किंवा बघू नाही शकत, ते ऐकत असतात. तर नुसतं ऐकण्यावरून ते जे काही पॉईंट्स सांगतात की तुम्ही तिकडे असं केलं, तुम्ही तिकडे असं केलं, तर तेव्हा जास्त छान वाटतं की यार ह्यांनी ऐकण्यातूनच ह्या काही आमच्या ज्या काही जागा आपण म्हणतो किंवा ज्या काही रिॲक्शन म्हणतो त्या त्यांनी हेरल्या. आणि दॅट इज अमेझिंग. म्हणजे काही काही क्षण तर एवढे असे आलेत की पॅरालिटिक माणूस म्हणजे मी एकदा वाण्याकडे आपण काही काय ब्रेड अंडी वगैरे घ्यायला जातो, तिकडेच एक माणूस होता, मी गेलो, त्यांनी डायरेक्ट माझे पायच धरले. त्यांनी म्हटलं हो काय करताय? तुला नाही हो तुम्हाला सांगू शकत नाही मी वगैरे वगैरे. तर तुला की मी पॅरालिटिक होतो, अर्धी बॉडी माझी राईट हँड साईड पॅरालिसिसमध्ये होती आणि मी झोपूनच असायचो आणि मी काहीच नाही, मी फक्त हास्यचित्र बघायचो आणि हसायचो. तर मला हसता पण यायचं नाही कारण की मी पॅरालिटिक होतो, मी फक्त तोंडानीच असायचो. तर एक कुठलं तरी स्किट सुरू होतं, तर मला ते स्किट माहीत नाही. तर ते बघून बघून माझ्या ह्याच्यातला मला एवढी हसायची ऊर्जा आतमध्ये दबली होती ती एवढी, तर ते हसता हसता मी उठलो आणि माझं ते गेलंच पॅरालिसिस अख्खं. आणि मलाच एवढं झालं की रिअली सिरियसली. तर तो बोलते की हो आता मी चालू शकतो का, तर ते दबलेलं ते कुठेतरी तो बांध फुटला आणि मला आलं, मी उठलोच आणि माझा तो संपला, आजार गेलाच. आणि डॉक्टरांना पण ते कळलं नाही कसं काय. तर मी फक्त ऐकलं होतं की लाफ्टर इज अ मेडिसिन किंवा आपण असं म्हणतो प्रॉवर्बमध्ये किंवा इडियम्समध्ये आपण असं म्हणतो, पण हे मी पहिल्यांदा खरं होताना बघितलं आणि तेव्हाचं डिवाईन कुठेतरी वाटलं. आणि म्हटलं हे काय, हे जे प्रेम मिळतंय आपल्याला त्याच्या आपण खरंच लायकीचे आहोत का, ते आपल्याला खरंच तेवढं आपण म्हणजे आता माणूस म्हणून आपण वाईट वागत असतो जगात, असं आपण कोणीच नाही की सगळेच आपण चांगले वागतो. कुठे ना कुठेतरी आपण कोणाशी ना कोणाशी तरी वाईट वागलेलोच असतो. आणि हे वाईट वागून सुद्धा एवढं जर प्रेम मिळतं आपल्याला, तर आपण कुठेतरी एक रिस्पॉन्सिबल माणूस म्हणून तरी जगलं पाहिजे असं मला वाटतं. आणि दॅट इज अमेझिंग. म्हणजे लोकांच्या प्रतिक्रियांमधनं आनंद तर मिळतोच नक्कीच, पण रिस्पॉन्सिबिलिटीचा सेन्स एवढा वाढतो की नाही आपल्याला हे करायचं आहे कुठेतरी, नाही आपल्याला हे छान करायचंय आणि लोकांशी पण तेवढं छान वागायचंय. सो जत्रेतले कलाकार प्रत्येक मेडिसिन झाले आणि डॉक्टरांचंच काम करतायत असं मला वाटतं. त्यामुळे एवढा प्रसिद्ध शो आहे महाराष्ट्राची हास्य जत्रा. थँक्यू. काही मजेशीर किस्से सांगू शकतोस का तू सेटवरील? खोड्या वगैरे, म्हणजे तुझा स्वभाव खोड्या वगैरे काढण्याचा? आम्ही म्हणजे काय, आम्ही सेटवर स्टेजवरच आमचे टाइमपास सुरू असतात. म्हणजे भक्तीचे केसोड वगैरे, भाग्यश्रीला म्हणजे एक सीन आहे छोटासा जिकडे आम्ही मारामारी करतो, तर भाग्यश्रीला मी लय मारतो कधी कधी खूप. म्हणजे ती एकदा खूप चिडली होती माझ्यावर की मला खरंच लागलं, तू नीट कर, मला खरं म्हटलं सॉरी. मग तीही मारते. मग असं तिकडे खूप चाललेलं असतं मजेशीर ना काहीतरी. म्हणजे आम्ही आता फिरायला पण जातो तेव्हाही एक वेगळाच झोन असतो आमच्या नाटकाच्या ग्रुपचा. आम्ही एकदा यांच्या काहीतरी साड्या घ्यायच्या होत्या दोघींना, नम्रता आणि भक्तीला. तर पण गाडी सगळेच जाणार कारण की गाडी एकत्रच असल्यामुळे. तर आम्ही 6 लोकांनी तिकडे जाऊन साड्या घेतल्या, कोण ना कोणा. मग आईला घेतो, आजीला घेतो, मग रक्षाबंधन पण होतं, मग बहिणीला पण घेतो. असं करून त्या दोघींना साड्या घ्यायच्या होत्या. असं करून 6 लोकांनी एक तब्बल 10 12 13 वगैरे साड्या घेतल्या. आणि म्हटलं की हा ग्रुप नाहीये बरोबर शॉपिंगसाठी, हे कोणी कोणाला थांबवत नाही इथे. लोक नुसती हा घे ते पण घे, हा हे पण घे म्हणून कुठेही जायचं असेल त्याच्या आधी म्हणतो की प्लीज सगळ्यांनी ना एकमेकांना आवर घाला, नाहीतर ना लोक नुसती ते कपडे खरेदी करत. म्हणजे आमचा शॉपिंग फ्री ग्रुप आहे असं मला वाटतं. वाटेल ते घेत सुटतो आम्ही, दिसेल ते घेत सुटतो. आणि फुडी पण आहोत आम्ही, खूप खायला आवडतं आम्हा सगळ्यांनाच. जे काय दिसेल ते आम्ही तिकडे जाऊन खातो. काय हे आहे चांगलं आहे, हा ते पण चांगलं आहे, हा ते पण गिळा, हे पण खा. तर सगळे सेम असले की तीच धमाल असते. अरे हो. म्हणजे नाटकाचं काय असतं, नाटक तर अर्थात चांगलं असलं पाहिजेच किंवा नाटक चांगलं पाहिजे, तुमचा कॉन्टेंट चांगला पाहिजे, हे सगळं असतंच. पण ॲज अन ॲक्टर म्हणून ना टीम खूप चांगली पाहिजे आपल्याला नाटकाची. फिल्मचं एक वेळ चालून जातं, तुम्ही 30 दिवस शूट करता, टाटा बाय बाय, नंतर तुम्ही कधी भेटाल नाही भेटाल
ते माहीत नसतं. पण नाटक तुम्ही 1 वर्ष सतत 1-1.5 वर्ष सतत तुम्ही रन करत असता, तुम्ही रोज भेटत असता. सो ती एक टीम चांगली लागते आणि देवाच्या कृपेने ही टीम खूपच चांगली आणि यंग आहे मुळात आणि सगळ्यांनी एकमेकांबरोबर आधी थोडं ना थोडं काहीतरी काम केलंय. सो ती टीम चांगली जमली आहे. सो मजा येते. शेवटी तू प्रेक्षकांना काय सांगशील? प्रेक्षकांना मी एवढंच सांगेन की हे जे तुम्ही प्रेम देताय ते असंच देत राहा. आम्ही तुम्हाला हसवण्याचा, तुम्हाला एंटरटेन करण्याचा प्रयत्न करतच राहू. आम्ही ते करणारच आहोत. आम्ही मरेपर्यंत ते करायची इच्छा आहे आमची आणि हे तुमचं जे प्रेम आहे ते असंच आम्हाला देत राहा. आणि थेट तुमच्या घरातून या नाटकाला सतत या, रोज या, जेव्हा जेव्हा तुम्हाला शक्य असेल तेव्हा या. मी नक्की सांगतो तुम्ही एंटरटेन व्हाल आणि तुम्ही काहीतरी घरी घेऊन जाल. थँक्यू सो मच. तुमच्या मराठी मूळ टीमकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू. आपल्यासोबत आहे भाग्यश्री. कशी आहेस तू? मूड कसा आहे तुझा? माझा मूड उत्तम आहे. आज 75वा प्रयोग आहे. मी खूप मजा येते आणि खूप एक्सायटेड आहे. तू कशी आहेस? तुम्ही कसे आहात? मी मस्त. आम्ही नाटक पाहणार आहोत आणि आज खळखळून हसणार आहोत. काय सांगशील भूमिकेविषयी? माझ्या व्यक्तिरेखेचं नाव श्रुती असं आहे. प्रसाद खांडेकर आणि नम्रता संभेराव यांची मुलगी, जी जेनझी आहे. आणि आत्ताची जेनझी मुलं जशी असतात की मोबाईल हेच त्यांचं जग आहे. त्यांचे स्लँग्स वेगळे, त्यांची भाषा वेगळी, ते डिस्कनेक्टेड असतात. काय चाललंय आपल्या आसपास ह्याची काही त्यांना पडली नसते, माहिती नसतं. आपल्या जगात रमणारे, आपल्याच वेगळ्या जगात आणि फोनच्या जगात रमणारे. ऍब्सोल्युटली. ज्यांना आई वडील सुद्धा काय विचार करतायत, घरी काय चाललंय हे सुद्धा माहिती नसतं. म्हणजे आपण बघतो ना की एका खोलीत एक मुलगा फोन घेऊन बसलेला आहे, अशी कितीतरी उदाहरणं असतात. सो त्या जनरेशन मधली ही मुलगी आहे आणि फोन हेच तिचं आयुष्य. आणि फोन जेव्हा हातातून गेला, आता काही सर्कमस्टॅन्सेस असे येतात, सिच्युएशन अशी असते की फोन आता नाही, आता कुटुंबाबरोबर कनेक्ट ती हळूहळू कशी होते, कशी जेल होते. जी आधी खूप अलूफ आहे ती आता कशी संवाद तिचा वाढतो आणि कसं तिचं एक खूप फ्लॅशी आणि जो शो ऑफ आहे तो कसा आता उतरलाय आणि कशी ती छान जेल होते, मिक्स होते कुटुंबामध्ये. प्लस तिची सुद्धा एक साईड आहे की तिला वाटतं कुटुंबियांबद्दल, पण ते कुठेतरी बाहेर येत नाही. ते हळूहळू कसं बाहेर येतं की ती काय विचार करते. हा असा एक छान प्रवास आहे श्रुतीचा. श्रुती तू सांगितलीच, भाग्यश्री कशी आहे? भाग्यश्री म्हणजे मिळती आहे का? अजिबात नाही. श्रुती थोडी फ्लॅशी आहे आणि अशी थोडी काय म्हणतात त्याला, शो ऑफ. जसं एक वेगळा तो एक भाषाच वेगळी असते. भाग्यश्री खूप मितभाषी आहे, सटल आहे. श्रुती थोडी ओव्हर द टॉप आहे आणि मॅडनेस आहे श्रुतीकडे. मी फार बोलत नाही, त्याच्यामुळे मला थोडंसं एक काम करावं लागलं बॉडी लँग्वेज आणि भाषेवर थोडंसं. पण ती वेगळा काही फार विचार करत नाही, बिनधास्त तशी जेनझी मुलगी आहे. मी खूप मितभाषी आणि अबोल आहे. अच्छा. ह्या आधी शिवली परब ही भूमिका साकारत होतात, तर काही दबाव वगैरे वाटला का तुला की त्यांना मॅच करणं किंवा काही? डेफिनेटली, कारण ती एक उत्तम अभिनेत्री आहे आणि आपण हास्यजत्रेत आपण ह्या सगळ्यांना बघतो. शिवाली सुद्धा इतकी वर्ष आपण हास्यजत्रेच्या माध्यमातून तिला बघतोय. त्याच्यामुळे एक कॉमेडीचं टायमिंग म्हणा किंवा ती एनर्जी म्हणा, तर ते कुठेतरी. आणि मी आधी अशी व्यक्तिरेखा कधी केलीच नाहीये. माझं पहिल्यांदा आउट अँड आउट कॉमेडी हे पहिल्यांदा मी करते, त्याच्यामुळे ते दडपण डेफिनेटली होतं. पण जेव्हा मी ह्यांच्या सगळ्यांबरोबर काम करत होते तेव्हा प्रसाद दादा किंवा नम्रताताई यांना मी सांगितलं की मला जे माझ्या पद्धतीने मी साकारणार, आणि ती मुभा मला दिली होती त्यांनी. प्लस मी जेव्हा त्यांच्याकडे बघते, दोघांकडे, या पूर्ण टीमकडे, त्यांना इतका उत्तम कॉमिक सेन्स आहे आणि अभिनयाची उत्तम जाण आहे ना की त्यांनी पण मला खूप मदत केली ही व्यक्तिरेखा साकारताना. सो जेव्हा अशी एक व्यक्तिरेखा आहे जी तुमच्यापेक्षा खूप लांब आहे, तुम्हाला ते साकारायची, असं खूप शिकायला मिळतं त्या प्रवासात. मी खूप एन्जॉय करते ही जर्नी. प्रसाद सरांसोबत पहिल्यांदा काम करतेस, तर कसा अनुभव होता दिग्दर्शनाचा, त्यांचा अभिनयाचा त्यांचा? पहिल्यांदा मी भेटले पण, आणि या नाटकाच्या निमित्ताने, आणि उत्तम. म्हणजे खूपच एक चांगलं व्यक्तिमत्व आहे प्रसाद खांडेकर आणि अत्यंत हुशार दिग्दर्शक, ज्यांना इतकी वर्ष आपण हास्य जत्रेच्या माध्यमातून बघतो. पण त्याबरोबरीच एक संवेदनशीलता जी एक दिग्दर्शकाकडे असावी लागते. तुम्ही नाटक बघताना तुम्हाला ते कळेलच की एक मनमुराद आनंद देणारं नाटक आहे, पण त्याबरोबर एक सेन्सिटिव्ह टॉपिक सुद्धा त्यांनी छेडलाय. तर ह्या दोन्हीचं कमाल मिश्रण ते आहेत आणि मला खूप शिकायला मिळतं प्रसादाकडून या नाटकाच्या निमित्ताने. सहकलाकारांबद्दल काय सांगशील? ओंकार तुझ्या भावाची भूमिका करतात, तर कसं बॉन्डिंग आहे तुमचं? मी ओंकार आणि मी आम्ही एकत्र एक प्रोजेक्ट केलं होतं, त्याच्यामुळे ह्या टीममध्ये मी फक्त ओंकारलाच भेटले होते. आणि मी
ओळख होती त्याच्यामुळे ते एक कसं सांगू मी जेव्हा पहिला प्रयोग मी केला ना, तेव्हा मला असं नाही वाटलं की मी पहिल्यांदा भेटते या सगळ्यांना. ही टीम इतकी कमाल आहे ना की मला असं एक दडपण त्यांच्याबरोबर काम करताना आपण नवीन आहोत हे नाही आलं, कारण त्यांनी मला इतकं कम्फर्टेबल केलं. भाऊ बहिणीचं जे नातं असतं ज्याच्यामध्ये एक खूप एकमेकांना मारणं आणि तो एक जो कम्फर्ट असतो ना, तो मला माहित नाही तो होता माझ्याकडे पहिल्या प्रयोगापासून. सो मला असं त्या गोष्टीचं दडपण नाही आलं कधी. सो तू प्रेक्षकांना काय सांगशील तू? मी असं सांगेन की थेट तुमच्या घरातून हे नाटक जितकं खळखळून हसवणारं आहे तितकंच तुम्हाला एक हसता हसता बऱ्याचशा गोष्टी शिकवून जाईल. तुम्हाला असं वाटेल की तुमच्याच घरातलं नाटक तुम्ही बघताय आणि तुम्हाला खूप रिलेट होईल. स्वतः स्ट्रेसफुल जितकं वातावरण आहे या स्ट्रेसच्या जगात तुम्हाला 3 तास निखळ मनोरंजन हवं असेल आणि खूप बरं वाटावं, छान वाटावं असं वाटत असेल तर थेट तुमच्या घरातून हे नाटक नक्की बघा. आपल्यासोबत आहेत प्रथमेश शिवलकर. कसा आहे तुमचा मूड आणि दिवसाची सुरुवात कशी झाली, काय सांगशील? मूड खूप चांगला आहे, कारण आज आमच्या नाटकाचा 75वा प्रयोग आहे आणि खूप भारी वाटतं की एखादी कलाकृती सुरू होते आणि ती आता आमचं 75वा प्रयोगाचा हा टप्पा इथपर्यंत आम्ही पोहोचलेलो आहे. सो मूड खूप छान आहे आणि तो थेट तुमच्या घरातून वाला मूड आहे. नक्कीच. तुझ्या पात्राबद्दल काय सांगशील तू? तुझं भूमिका काय आहे याच्यामध्ये? या नाटकात माझी भूमिका गॉडफादरची आहे. ह्या नाटकात एक रियालिटी शो आहे. त्या रियालिटी शोमध्ये एक गॉडफादर नावाचं कॅरेक्टर आहे जे ह्या रियालिटी शोला पूर्ण हँडल करत असतं आणि फक्त ते जे गॉडफादर जे नाव आहे त्यात आपल्याला असं वाटतं की तो कंट्रोल करत असेल सगळ्यांना आदेश देत असेल. हे सगळं आहेच, पण त्या गॉडफादरच्या मागे ती गॉडफादरची व्यक्तिरेखा साकारणारं एक कॅरेक्टर आहे. अशी दुहेरी भूमिका आहे माझी. सो ते नाटक बघताना तुम्हाला गॉडफादर जेव्हा येतो तेव्हा तुम्हाला असं वाटतं की अरे हां ह्याचं ऐकलंच पाहिजे, पण जेव्हा गॉडफादरच्या मागची भूमिका तुम्ही बघता तेव्हा तुम्हाला हसायला येतं. अशी माझी भूमिका म्हणजे दुहेरी भूमिका आहे थोडक्यात गॉडफादरची. तुझी भूमिका काय शिकवून जाते प्रेक्षकांना? काही संदेश आहे का त्याच्यामध्ये? माझी भूमिका लोकांना शिकवून जाते म्हणण्यापेक्षा मी हे सांगेन की गॉडफादर ही भूमिका लोकांना जेव्हा सिरियस गोष्टी चालू असतात तेव्हा सिरियसली गोष्टी कंट्रोल करा आणि जेव्हा गोष्टी तुमच्या कंट्रोलच्या बाहेर जातात तेव्हा त्या सिच्युएशनला हसून पुढे जा, हे सांगून जाते या नाटकातून असं मला वाटतं. नक्कीच. सहकलाकारांबद्दल केमिस्ट्री काय सांगशील? आम्ही हास्य जत्रेमध्ये तर पाहतोच, बरेच कलाकार हास्य जत्रेचे आहेत, तर काय कशी तुमची धमाल मस्ती असते सेटवर वगैरे? सहकलाकारांमध्ये काय प्रसाद दादा, नमाताई, ओंकार यांच्याबरोबर हास्य जत्रेत मी काम करतोच, त्यामुळे तिथे केमिस्ट्री खूप छान आहे. भक्तीबरोबर मी माझ्या आयुष्यातली पहिली सिरियल भक्तीबरोबर केली होती, अंजली नावाची. सो तेव्हापासून आमचा एक 8 वर्षाची मैत्री आहे आमच्या दोघांची. आणि भाग्यश्रीवर मी हा पहिलाच प्रोजेक्ट करतोय. पण ह्या सगळ्यांसोबत काम करताना आम्ही खूप मजा मस्करी करतो. आम्ही खूप इव्हन ट्रॅव्हलिंगमध्ये पण आम्ही खूप मस्ती करतो. म्हणजे काय म्हणतो आम्ही दौऱ्याला जेव्हा आपण जातो तेव्हा आधीच्या प्रयोगात कोणी फंबल टाकला असेल, कोणी काहीतरी चुकलं असेल वाक्य, तर हे आम्ही खूप बोलतो. आणि त्याच्यात मी एक केंद्रबिंदू असतो, कारण ह्या नाटकामध्ये गॉडफादरसाठी मी एक वेगळा आवाज लावतो. तो आवाज लावताना कधी कधी आवाजाची कोंबडी पडते असं तुम्ही ऐकलं असेल. तर माझं ते सुरुवातीला खूप व्हायचं आणि ते एका अशा काहीतरी महत्वाच्या पॉईंटला व्हायचं आणि मग हसायला येतं. मग ते नंतर ते सगळेजण काढून मग त्याच्यावरती जरा म्हणजे मजा मस्ती चालू असते. तू एक स्वतः लेखक आहे आणि प्रसाद सर देखील लेखक, त्यांच्या लेखनाबद्दल काय सांगशील? दादाचं लेखक खूप फ्री फॉर्म आहे. म्हणजे असं नाहीये की कुठलं तरी कॅरेक्टर एक चौकटीत किंवा एका पठडीत बसवून तो लिहितो. तो मुळात ते कॅरेक्टर लिहिल्यानंतर जेव्हा समोर कलाकार उभा राहतो तेव्हा तो त्याला कॅरेक्टर समजावून सांगतो आणि मग तो त्या कलाकाराला फ्री हँड देतो की तुला ह्याच्यात काय काय करायचं ते तू कर. म्हणजे मी ह्या नाटकाबद्दल सांगेन की हे नाटक ह्याची पहिली रिहर्सल आमची 4 तासाची झाली होती, कारण प्रत्येकजण त्यांच्या कॅरेक्टरच्या गोष्टी आणलेल्या आणि सगळं. आणि नंतर मग त्याने एडिट, म्हणजे तो लेखक म्हणून तो प्रत्येकाला फ्री हँड देतो, पण त्याच्या डोक्यात हे असतं की त्या कलाकृतीला काय हवंय आणि ते बरोबर नंतर तो एडिट करतो. तो खूप चांगला लेखक पण आहे, पण तेवढाच चांगला एडिटर पण आहे तो. ओके. एक पॉझिटिव्ह गोष्ट म्हणजे आवडणारी, पॉझिटिव्ह बोलू शकतो किंवा आवडणारी प्रत्येकाबद्दल मी नाव घेते. प्रसाद खांडेकर. प्रसाद खांडेकर नेहमी सपोर्टिव्ह माणूस. ओके. नम्रता संभेराव. समजून घेणारी ताई, मी तिला ताईच म्हणून हाक मारतो. समजून घेणारी ताई. खरं तर आमच्या दोघांचं एज सेम आहे, पण आम्ही तिला ताईच म्हणतो कारण तिच्याबद्दलचा रिस्पेक्ट एवढा आहे.
सो ती नेहमी समजून घेणारी ताई. भक्ती देसाई. भक्ती देसाईला बंड्या माझी खूप चांगली मैत्रीण आहे आणि ती मला म्हणजे माझी काय म्हणतो त्याला आपण खूप जवळचा मित्र असतो ना तशी. सो तिच्यातली पॉझिटिव्ह गोष्ट म्हणजे तिची मैत्री. भाग्यश्री मिलिंद. भाग्यश्री आता काय बोलू भाग्यश्री बद्दल ना, म्हणजे मी तो शब्द शोधतोय आणि असं नाही की भाग्यश्री बद्दल काय बोलू. भाग्यश्री ही आत्ता म्हणजे मी युथ करताना भाग्यश्री थोडी तेव्हा त्या स्पर्धेत नव्हती, ती नंतर आली. त्यामुळे आत्ताच्या ज्या गोष्टी असतात ना भाग्यश्रीकडून पॉझिटिव्ह गोष्ट म्हणजे मला आत्ताच्या गोष्टी तिच्याकडून शिकायला मिळतात. म्हणजे एखादं जर मी मॉडर्न स्क्रिप्ट लिहित असेल तर तिच्याकडून मला आत्ताचे शब्द कळतात. ओके. आणि ओंकार राऊत. ओंकार राऊत बेस्ट बडी. म्हणजे आमची खूप चांगली केमिस्ट्री. म्हणजे सगळंच आम्ही भांडतो, आम्ही बोलतो, आम्ही चर्चा करतो, इंटेन्स चर्चा करतो, वायफळ चर्चा करतो. सो बेस्ट बडी ओंकार राऊत. आणि एखादी खटकणारी गोष्ट प्रत्येकाबद्दलची काय मी असं नाही म्हणणार की मला खटकत नाही, पण तेच माझं कॅरेक्टर आहे तसं मी हसून पुढे लेट गो करतो. त्यामुळे प्रत्येकात काय ना काहीतरी प्लस मायनस असतात. सो प्रत्येकात आहेत. मी असं अजिबात म्हणणार नाही की मला काय खटकत नाही वगैरे असं नसतं. नक्कीच. शेवटी प्रेक्षकांना काय सांगशील नाटकासंदर्भात? या नाटकाबद्दल आता सगळ्यांनीच सांगितलं असेल की हे नाटक बघा वगैरे, पण मी एक प्रेक्षक प्रतिक्रिया तुम्हाला सांगतो. अकलूजला आमचा प्रयोग होता आणि पहिल्या रोला डॉक्टर बसले होते, त्यांचं नाव मला माहीत नाही. त्यांनी खूप चांगली प्रतिक्रिया दिली होती नाटकाला. ते बोलले होते की ह्या नाटकाने आम्हाला हसता हसता रडवलं, रडवता रडवता हसवलं, पण हसवताना आणि रडवताना या नाटकाने आम्हाला घडवलं. सो हे नाटक जेव्हा तुम्ही बघायला याल तेव्हा नक्कीच तुम्ही हसाल, तुम्ही रडाल, पण एक अशी गोष्ट तुम्ही घरी घेऊन जाल जी तुमच्या घरातल्यांसाठी आणि तुमच्यासाठी खूप महत्वाची. आणि म्हणूनच या नाटकाचं नाव आहे की थेट तुमच्या घरातून. ज्या नाटकामध्ये ज्या पद्धतीने दाखवण्यात आलंय की इंटरनेटमुळे किंवा आपले एकमेकांसोबत संवाद होत नाही, आपण मित्रमैत्रिणी जास्त भेटत नाही, तर कितपत बदल होईल? कारण की आपण इंटरनेटवर पण असे रील्स पाहत असतो. बरोबर. तर ह्या नाटकाने किती बदल होईल तुला असं वाटतं? मी असं म्हणत नाही की या नाटकाने क्रांती घडेल की लगेच सगळ्या बदल होतील, पण हे नाटक जर तुम्ही तुमच्या कुटुंबाबरोबर बघायला आलात तेव्हा नक्की घरी जाऊन तुम्ही एक विचार कराल की अरे हा मी माझ्या बाबांबरोबर कधी बोललोच नव्हतो ह्या गोष्टींविषयी. किंवा एखादी मुलगी अशी नक्की विचार करेल की मी माझ्या आईच्या रोलमध्ये जाऊन कधी बघितलंच नाही की तिला किती प्रॉब्लेम आहेत. एक विचार नक्की येऊ शकतो तुमच्या डोक्यात. म्हणजे असं मी म्हणत नाही की जाऊन लगेच गोष्टी चेंज होतील, पण जर समजा तुमचं घरातलं वावरणं 5 तासाचं असेल तर त्या 5 तासामधले 10 मिनिटं तुम्ही तुमच्या फॅमिलीला नक्की द्याल हे नाटक बघून. सेटवरील काही मजेशीर किस्से जो तुला शेअर करायला आवडतील प्रेक्षकांबरोबर? सेटवरील मजेशीर किस्से म्हणजे आमच्या नाटकात रिव्हॉल्विंग सेट आहे. मी जिथे उभा राहतो ते एकदा ते फिरलंच नव्हतं. अरे बापरे. आणि अर्ध फिरलं आणि गॉडफादर अर्धच बाहेर आला होता. आणि प्रयोग चालू होता, मग मी अर्धा बाहेर आलो आणि लोकांना बोललो की कसं दिलं सरप्राईज, तेवढ्यात मागच्याने पूर्ण फिरवलं. अरे बापरे. सो हा एक किस्सा आहे. त्याच्यानंतर आमच्या नाटकात सुनील नार्वेकर अशी एक काय म्हणतो कॅमिओ एंट्री आहे, जे बॅकस्टेज पण बघतात, जे नाटकाचे हे आहेत सूत्रधार आहेत, मॅनेजर आहेत, सर्व आहेत, तर ते कॅमिओ एंट्री घेतात. त्यांची 3 वाक्य आहेत नाटकात, त्या 3ही वाक्याला ते लाफ्टर काढतात आणि त्यांना माईक नसतो. सो आम्ही असं म्हणतो की माईक शिवाय लाफ्टर काढणारा पहिला माणूस आहे, ज्याला फक्त 3 वाक्य तो 3दा लाफ्टर काढतो. आणि पुढच्याच प्रयोगाला ते आले आणि त्यांना लाफ्टरच नव्हता आलेला. अरे बापरे. कारण त्याचं वाक्य स्लर झालं होतं. सो ही एक गंमत आहे नाटकाची. पण थोडं आम्ही खूप मस्ती करत असतो नाटकात. मॅनेज वगैरे होऊन जातंय सगळ्या गोष्टी? हो होत आहे. म्हणजे हास्यजत्राची शेड्यूल आणि हे नाटक मॅनेज होत आहे. हास्यजत्रा थ्रू पण आम्हाला खूप सूट पण दिली जाते आणि खूप समजून पण घेतलं जातंय. पण होतंय नाटक मॅनेज आणि नाटक जगता येतंय. म्हणजे हे खरं मोठं स्टेटमेंट आहे, नाटक जगतं वगैरे. पण मी 2014ला पहिलं नाटक केलं होतं, त्याच्यानंतर हे 10 वर्षाने. सो नाटकाच्या निमित्ताने वेगवेगळी शहरं फिरणं, वेगवेगळे माणसांना भेटणं, त्या माणसांना हास्यजत्राबद्दलची त्यांची मतं कळतातच आहेत, पण नाटकाबद्दलची पण मतं कळत आहेत. बरं, रात्रीचा प्रयोग झाला की लगेच दुसऱ्या सिटीमध्ये जाणं, मग मधल्या प्रवासात आराम करणं. मी खूप झोपाळू आहे. सो मला मी गाडीत पण झोपलेला असतो, आम्ही ज्या हॉटेलला राहतो तिथे पण झोपलेला असतो, फक्त नाटकात 3 तास मी जागा असतो. सो ते मला मॅनेज करता मजा वाटते. नक्कीच. प्रसाद सरांनी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रभर तर तुमचे प्रयोग झालेलेच आहेत, तुम्ही देशभरही प्रयोग करतात. तुम्हाला मराठी मूड आणि मराठी मूड मनोरंजनच्या टीमकडनं खूप खूप शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो मच. आपल्यासोबत आहेत भक्ती देसाई. कसा आहे तुमचा मूड? माझा मूड कमाल, मस्त मराठी आहे. ओके. छान दिसतेस तू एकदम. थँक्यू. ब्युटिफुल, हॉट. नाटकातही तुझी तीच आय थिंक भूमिका आहे, तर काय सांगशील तुझ्या भूमिकेबद्दल?
मी पहिल्यांदाच नाटकात, म्हणजे मी बरीच कमर्शियल नाटकं याआधी केलेली आहेत, पण हा असा रोल मी पहिल्यांदा करतेय. नाहीतर नेहमी एक सोज्वळ साधी अशी मुलगी मी प्ले करते, पण पहिल्यांदा मी अशी काहीतरी डॅशिंग आणि हॉट आणि अशी मुलगी पहिल्यांदा करते. आणि ऑफकोर्स म्हणजे आपण याआधी एका रियालिटी शो मध्ये बघितलेलं आहे, त्यासारखंच हे कॅरेक्टर आहे, जरा तडक फडक आणि अशी मुलगी आहे. सो मजा येते हे कॅरेक्टर करताना, कारण पहिल्यांदा आपण करतो तेव्हा त्याचा खूप व्यवस्थित अभ्यास करतो आणि असं सगळं व्यवस्थित करतो आपण. सो त्यामुळे माझ्यासाठी हे नवीन आहे. आणि ह्या टीम बरोबर स्पेशली प्रसाद, नमा, ओंकार आणि प्रथमेश बरोबर मी याआधी कामं केलेली आहेत. भाग्यश्री बरोबर पहिल्यांदा काम करतेय आणि फुल ऑन धमाल येते. म्हणजे जितकं आम्ही स्टेजवर धमाल करतो ना, त्याच्यापेक्षा कदाचित दुप्पट धमाल आम्ही ऑफ स्टेज करतो. पण ऑफकोर्स ऑफ स्टेज जी धमाल आम्ही करतो, त्यामुळे आम्ही स्टेजवर इतकं छान परफॉर्म करू शकतो. नक्कीच ते दिसतेच नाटकातनं. मीही नाटक पाहिलं. तुझी बॉन्डिंग तर चांगलीच असेल, पण तरी एखादी मजेशीर असे काही किस्से घडलेले आहेत का सेटवर? नाटकाच्या सेटवर किंवा रिहर्सल वगैरे करताना जे लक्षात आहेत तुझ्या, आणि ते शेअर करू शकतेस तू प्रेक्षकांसोबत. मी नमा बरोबर पण मी आधी काम केलेलं आहे, सो मी नमा बरोबर पण कम्फर्टेबल पहिल्यापासून आहे. सो झालं असं की मी जरा उशिरा आले. ह्या आधी एक वेगळी मुलगी काम करणार होती, पण रिहर्सलच्या दरम्यान काहीतरी प्रॉब्लेम झाला आणि मग मी इन झाले. तर जेव्हा माझा पहिला दिवस होता रिहर्सलचा, तोपर्यंत रीडिंग सेशन्स आणि नाटक उभं राहिलं होतं. सो प्रॉपर रिहर्सल्स चालू होत्या आणि प्रसाद जरा उशिरा आला. मी, नम्रता असं सगळे बसलो होतो आणि प्रसाद आला आणि प्रसादची एक गळ्यात अशी एक सोन्याची चेन आणि त्याच्याकडे खूप वेगवेगळ्या कलरचे चष्मे आहेत आणि एक पिवळ्या रंगाचा काहीतरी जॅकेट का काहीतरी घालून आला आणि त्याच्यावर पिवळा चष्मा असा एक प्रसाद आला. आणि मी मला म्हटलं, भाई बप्पी लेरी वाटतोय. बरं, ते तिने स्वतःकडे ठेवलं नाही, हे माझ्यासाठी नवीन होतं. तिने त्यांचं बॉन्डिंग गपचूप नाही, मी सांगितलं तिने ओरडून सांगितलं की हे ही तुला बप्पी लेरी म्हणाली. काय रिएक्शन काय होती त्यांची? नाही, तो हसायला लागला खूप. त्याने खूप छान ते रिसीव्ह केलं. त्याच्यामुळे मी जास्त त्याच्याबरोबर माझं असं झालं की अरे बापरे, मी एवढं बोलून पण त्यांनी कम्फर्टेबलच केलं. मग नंतर छान मैत्रीच व्हायला लागली मग आमची. पण मी ते विसरू नाही शकत. आणि मग माझं असं झालं, मी तिला बोलले, नमा मी ह्या पुढे तुझ्या कानात काहीही बोलणार नाहीये कोणाच बद्दल. म्हणजे हसून खेळून वातावरण असतं एकंदरीत. तू मग अशी म्हटलीस की एक कॅरेक्टर पकडले तू रियालिटी शोचं, तर ते कोणतं कॅरेक्टर आहे सांगशील? ते निक्की तांबोळीचं कॅरेक्टर आहे. निक्की आणि जान्हवी, जो आता सीझन झाला बिग बॉसचा, मराठी बिग बॉसचा, तर त्याच्यातले दोन्ही मिक्स अशी पकडली आहेत मी, कारण त्या दोघींचं मिक्सचर आहे ही सारा लेले. ओके. आणि सारा आणि भक्तीमध्ये काय साम्य आहे? खरं तर काहीच नाही. कारण सारा ही खूप प्रिटेंड करणारी आहे कॅमेरासाठी आणि अशी. मग मला तसं नाही आवडत अजिबात. मला मी जशी आहे तशी आहे. म्हणजे आता नाटकाचा 75वा प्रयोग करताय तुम्ही, तर बऱ्याच प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया देखील आल्या असतील, तर एखादी अशी प्रतिक्रिया तुला आठवते का की लक्षात आहे तुझ्या? असे काही प्रेक्षक भेटलेत याआधी की जे येऊन म्हणतात की आम्ही याआधी 2दा नाटक बघितलंय, आम्ही 3ऱ्यांदा आलोय नाटक बघायला. आणि ते लिटरली त्यांच्या मित्रमैत्रिणींना घेऊन येतात, फॅमिली मेंबर्सना घेऊन येतात. सो असे रिपीट ऑडियन्स नाटकाला भरपूर आहे आणि ते 3ऱ्यांदा 4थ्यांदा येऊन सुद्धा त्यांना तितकंच नाटक आवडतं. हे नाटकाचं यश आहे. म्हणजे नक्कीच. आता प्रत्येकाबद्दल एक पॉझिटिव्ह गोष्ट सांगायची आहे तुला, सहकलाकारांबद्दल. प्रसाद खांडेकर, मी मगाशी किस्सात जे सांगितलं की इतकं म्हणजे
एखादी कॉम्प्लिमेंट असेल किंवा कोणी काहीही असं मी जसं मजेत बोलले, एखादी मजेशीर गोष्ट त्याच्याबद्दलची जरी असेल, आता कधी कधी आम्ही त्याच्या पोटाबद्दल वगैरे पण बोलतो, पण ते तो खूप छान पद्धतीने रिसीव्ह करतो आणि हे मला खूप आवडतं त्याच्यातलं. एका शब्दामध्ये काय सांगशील? अ गुड रिसिव्हर मे बी. नम्रता संभेराव. एका शब्दात सांगायचं, चेअरफुल. ओंकार राऊत. टॅलेंटेड. प्रथमेश शिवलकर. रॉ अँड टॅलेंटेड. ओके. भाग्यश्री मिलिंद. तिचं हे खूप छान आहे, अशा गोष्टी पिकअप खूप फास्ट करते. कारण याआधी शिवाली परब करायची या नाटकात काम, पण म्हणजे लिटरली तिच्याबरोबर मी एकदाच रिहर्सल केली. तिचा जेव्हा पहिला प्रयोग होता त्याच्या आधी, ती खूप फास्ट लर्नर, मे बी फास्ट लर्नर. आणि एखादी खटकणारी गोष्ट प्रत्येकाबद्दल. प्रसाद खांडेकर. प्रसादनं स्वतःच्या हेल्थकडे लक्ष देत नाही, ती गोष्ट मला खूप खटकते. नम्रता कधी कधी म्हणजे हे माझं पर्सनल आहे, कधी कधी असं होतं की जे मी चेअरफुल म्हटलं ते कधी कधी आपला एकदम मूड डल असतो किंवा हे कधी कधी छान वाटतं, पण कधी कधी असं होतं की नमा थांब जरा शांत बसू देत मला. एनर्जेटिक असतात नेहमीच. हा, नेहमीच. पण त्याचा एक दुसरी बाजू पण आहे की आत्ताच आम्ही गेलो होतो दौऱ्याला, तिथे ना तिचा आवाज बसला आणि ती गाडीत अचानक खूप शांत होती. तेव्हा असं झालं की अगं बोल, आणि तिचं असं झालं की मला नाटकासाठी बोलायचं नाहीये काही. ती गोळ्या घेत होती, औषधं घेत होती, त्यामुळे ती बोलत पण नव्हती. त्यामुळे दोन्ही गोष्टी आहेत, म्हणजे ती बोलत नसेल तरी एखादी व्यक्ती बोलत असते एकदम शांत झाली की आपल्यालाच असं का बोलत नाही. एक्झॅक्टली. ओके. ओंकार राऊत. ओंकार राऊत बद्दलची खटकणारी, तो पटकन चिडतो कधी कधी. ओके. प्रथमेश. नाही, असं काहीच नाही, मला नाही वाटत. कारण मी खरं तर प्रथमेशला 8 वर्षापासून ओळखते, ओंकारला तर बरीच वर्ष, म्हणजे आम्ही एका कॉलेजमध्ये होतो त्याच्या 16व्या वर्षीपासून ओळखते. ओके. भाग्यश्री. भाग्यश्री बद्दल पण अशी मी पटकन नाही सांगू शकत कुठली गोष्ट. ओके. चांगली गोष्ट आहे. एखादा असं काही सीन, ज्या सीनला असे प्रेक्षक खूप खळखळून हसतात, असा एखादा सीन किंवा एखादा डायलॉग तुझ्या लक्षात असेल असा? सेकंड ऍक्ट मध्ये एक सीन आहे ज्याच्यात प्रसाद सगळ्यांना कामं वाटत असतो. तो अख्खा सीन हिलॅरियस आहे आणि तेव्हा प्रेक्षक, म्हणजे मला आठवत नाही की शांत बसतात, कारण कंटिन्यू हसत असतात. म्हणजे जोरात लाफ्टर नसेल ना तरी पण एक हे चालूच असतं कंटिन्यू बॅकग्राऊंडला. सो तो सीन हिलॅरियस आहे, तो खूप आवडतो मला सीन. कधी असं होतं का की म्हणजे अचानक डायलॉग विसरलीयस किंवा काही, मग त्यावेळेस कसं मॅनेज करते? फक्त या नाटकात की इन जनरल? या नाटकामध्ये, म्हणजे नाटक करत असताना प्रेक्षक समोर असतात. डायलॉग विसरले नव्हते, पण असं झालेलं की मी ट्रान्समध्ये गेलेले एकदा एका वेगळ्या नाटकाच्या वेळेला. पण मी म्हणजे चालू होता सीन आणि मला मधल्या काळात एक हार्डली 3-4 मिनिटं काहीच डायलॉग नव्हते, मी फक्त बघायचं होतं आणि मी बघता बघता माझ्या विचारांमध्ये गेले, काहीतरी ट्रान्समध्ये गेले. आणि जेव्हा माझा क्यू आला वाक्याचा तेव्हा मी एकदम असं झालं की बापरे, आपण इकडे स्टेजवर आहोत, आपलं काय विचार चालू आहेत, कुठे गेलो आपण. पण नशिबाने मी बरोबर त्या वेळेला तो डायलॉग घेतला म्हणून, नाहीतर आणि एक ब्लँक होण्याला मी खूप घाबरते. बऱ्याचदा असं होतं की ब्लँक व्हायला होतं, पटकन आठवत नाही डायलॉग आणि हार्डली इट्स अ मॅटर ऑफ 2 सेकंड्स मे बी और 1 सेकंड, पण ते डोक्यात असं वाटतं की 10 मिनिटं आपण काहीच बोललो नाही होत. सो ते एक खूप डेंजर असतं बाबा, ब्लँक होणं. मॅनेज करतेस पण तू व्यवस्थित? हा, करते. म्हणजे एकतर मी, नाहीतर मग इट्स अ टीमवर्क. समोरच्या ऍक्टरला पटकन ते उचलता आलं पाहिजे. तू नाटकात हॉट आणि ब्युटिफुल दिसलीच आहेस, तर तुझ्या पात्राबद्दल काय सांगशील?
हा, मी जसं पहिल्यांदा म्हटलं की सारा लेले नावाचं मी पात्र करते आणि बिग बॉसच्या निकी तंबोळी आणि जान्हवी किल्लेकर यांचं हे मिक्सचर करण्याचा प्रयत्न करते. प्लस माझे काही मला माझ्या अभ्यासानुसार मी काही गोष्टी त्याच्यात टाकल्यात. सो खूप ग्लॅमरस आणि हॉट असं कॅरेक्टर आहे, पण त्या हॉटनेसचा फायदा घेऊन आणि तो एक हे असतं बिग बॉसमध्ये काय लागतं की एक भांडणं व्हायला लागतात, एक म्हणजे एक तर त्या फॅमिलीमध्ये भांडणं लावायची किंवा स्वतः भांडायचं आणि काहीतरी ड्रामा लागतो बेसिकली. सो ड्रामा क्रिएट करणारं हे एक पात्र आहे. मला असं वाटतं की नाटकाचं ग्लॅमर म्हणजे सारा लेले. ओके, प्रेक्षकांना काय सांगशील शेवटी? प्रेक्षकांना मी इतकंच सांगेन की तुम्हाला जर इतक्या धकाधकीच्या जीवनात जर तुम्हाला छान मस्त एन्जॉय करणारं आणि आनंद देणारं नाटक बघायचं असेल तर तुम्ही नक्की या थेट तुमच्या घरातून बघायला. आपण नाटकात पाहतो की एका वेगळ्या विषयाला हात घातलाय की आपण इंटरनेटवर किंवा मोबाईलमध्ये सतत असतो, तर त्याबद्दल काय सांगशील तू? जे किती कनेक्ट करतील, लोक किती कनेक्ट करतील ह्या नाटकाला आणि किती बदल होतील? असे सुद्धा प्रेक्षक आम्हाला भेटलेले आहेत किंवा आम्ही स्टेजवरून पण बघितलेलं आहे काही काही वेळेला की असं एकमेकांना असं कोपर मारत असतात, बघितलं हे हेच चालतं आपल्या घरी वगैरे, किंवा येऊन म्हणजे आया तर स्पेशली जेव्हा त्यांच्या मुलांना घेऊन येतात तेव्हा हो तुम्ही बरोबर सांगितलं तर नाटकात ही सतत मोबाईलमध्ये असते, हिला सांगा जरा वगैरे. पण खरं तर रियालिटी ही आहे की म्हणजे माझ्या घरी मी जेवढं बघते किंवा इतरही की हल्ली आई बाबा सुद्धा खूप युट्यूब आणि सतत एक युट्यूब बघत असतात एक आई बाप. सो त्यांना स्वतःला सुद्धा या नाटकातून थोडंसं एक रियालिटी चेक म्हणतो ना आपण की नाही आपण जरा कमी बघितला पाहिजे मोबाईल किंवा आपण एकमेकांशी कनेक्ट केलं पाहिजे. सो ह्या गोष्टी खूप जाणवतात आणि प्रेक्षक येऊन स्वतः ते सांगतात. नक्कीच तुम्हाला सर्वांनाच मराठी मूड आणि मराठी मनोरंजन टीमकडनं शुभेच्छा खूप नाटकासाठी. थँक्यू सो मच. थँक्यू. आपल्यासोबत आहेत थेट तुमच्या घरातून नाटकाचे सूत्रधार प्रभाकर सावंत सर. सर, कसा आहे तुमचा मूड? माझं मूड छान आहे, फक्त प्रभाकर सावंत म्हणून मला कोणी ओळखणार नाही. ओके. प्रभाकर सावंत उर्फ गोट्या काका मान. कारण ह्या नाटकाचा तू मला प्रश्न विचारू नकोस, मीच पहिलं आधी ते मला सांगून या नाटकामध्ये जे मेन कॅरेक्टर आहे त्यांचं नाव कदम आडनाव आणि त्याचं निकनेम म्हणजे त्याचं दुसरं नाव गोट्या काका. तर ही दोन्ही माणसं म्हणजे गोट्या काका काय आणि आमचं सचिन काय कदम, ही दोन्ही माणसं म्हणजे या नाटकाचे डावे आणि उजवे हात आहेत. अर्थात ते तो मानत नाही, कारण आम्ही खरंच आहोत त्याचे दोन असे भाऊ आहोत अगदी घट्ट. आणि ह्या दोन नावाचा अगदी त्याच्याशी संबंध असा जुळून आलेला आहे. म्हणजे मी ते पहिलंच क्लिअर करतो की त्याने जरी सांगितलेलं असलं की त्याला माहिती नाही की कदम हे नाव निर्माता म्हणून कसं असावं, पण प्रसादच्या डोक्यात नक्की असावं ते असं, म्हणजे इतके संबंध. आणि तो तर माझ्या मुलासारखा आहे, म्हणजे मुलापेक्षाही लहान आहे माझ्या. पण मी आता त्या एका माझ्या ब्रॉडकास्टिंगमध्ये म्हटलेलं सुद्धा मला प्रश्न विचारला गेला की तुमचं या पिढीशी जमतं कसं. तर माझे ॲक्च्युअल पिढी म्हणजे माझी 70 सुरुवात झालेली आहे, आज 55 वर्ष पूर्ण झाली या गोष्टीला. मी डॉक्टर लागूंच्या म्हणजे काचेचा चंद्र या कलावैभवच्या संस्थेतनं काम सुरू केलं. तर पहिली गोष्ट म्हणजे ह्या पिढीशी जमण्यापेक्षा ही पिढी मी जमवून घेतली, पण त्यांच्यात जसजसे बदल झाले तसतसे आम्ही केले ते. म्हणून आजपर्यंत म्हणजे आमच्या नातवाला सुद्धा अथर्वला हाक मारली तर तो काही थांबत नाही, तो पुढे जातो. मग आपल्याला मागून जावं लागतं, मग जायचं मागून, पण त्याला काही आपण हे करणार नाही. पण ती पिढी तशी बदलली. तसे हे प्रसाद वगैरे ही 5वी पिढी आहे ॲक्च्युअल माझ्यावर काम करणार. म्हणजे डॉक्टर असू दे, प्रशांत असू दे, संजय मोने असू दे, किंकरे असू दे, मध्ये आणखीन अंड्या असू दे, आनंद वगैरे अशी सगळी भाऊ असू दे, या 5व्या पिढीबरोबर मी काम करतोय. म्हणजे मी खरं बदललेलं आहे, मी मुलांच्या मनातलं ओळखलेलं आहे. आणि मग ते काका काका म्हणून त्यांच्याकडे जो रिस्पेक्ट आहे तो आहेच.
ह्या नाटकाबद्दल एकच मला सांगायचं आहे, थेट तुमच्या घरातून या नाटकातनं मी एकच तुम्हाला सगळ्यांना एक विनंती करीन की तुमच्या ते नाटक थेट घरातनं बघू नका, थिएटरमध्ये येऊन बघा. खरंच त्याचा आनंद काय आहे किंवा त्यातली कथा काय आहे, त्यातलं मर्म काय आहे. म्हणजे मी एकदा प्रसादला म्हटलेलं की खरं मर्म हे, तर ते म्हणाला अरे आपण असं कसं एक्सपोज करायचं. पण ॲक्च्युअल जरी ते विनोदी अंगाने किंवा कॉमेडीनी जरी नाटक गेलं, कारण त्यांचं करिअर आत्ता जे काही हास्यजत्रेमध्ये आहे ते त्या दृष्टीनेच येतात लोक, पण नंतर हळूहळू प्रेक्षक सगळे सिरियस होतात. म्हणजे टाचणी पडली तरी आवाज येतो. म्हणजे त्यातले एक चेंजेस, आई मुलगी होते, मुलगी बाप मुलगा होतो वगैरे, असे जे काही त्याच्यातले काही चेंजेस आहेत हे बघायला तुम्ही सगळ्यांनी नक्की या. पिढीचे बदल दाखवले, पिढीचे बदल, जनरेशन. असंच आता जे काही चालतं, इंटरनेट असेल, आजची जनरेशन त्या गोष्टींमध्ये जास्त रमलेली आहे, किंवा आई बाबा पण असतात बऱ्यापैकी इंटरनेट किंवा मोबाईलमध्ये, तर त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? नाही, हा मीडिया हा आत्ताचा जमाना तसाच आहे. म्हणजे आत्ता तुम्ही नाटकाच्या जाहिराती बघितल्यात तर कमी येत आहेत बघा तुम्ही, म्हणजे प्रिंट मीडिया. हो, आत्ता सोशल मीडियाचंच आहे. आणि सोशल मीडिया बघून नाटकाला यावं ही आमची अपेक्षा नाही. शेवटी त्यांना आवडायला हवं, त्यांची ती एंटरटेनमेंट आहे, फक्त ते बघत जातात. म्हणजे आज बुक माय शो शिवाय आम्हाला पर्याय नाही आहे. लोकांपर्यंत पोचणं फार कठीण होतं आणि ते पोचलं म्हणून लोक आले आणि नाटकाला सगळ्यात चांगले दिवस आले. नाटकाला म्हणजे मी तर माझ्या बाबतीत म्हणेन, म्हणजे तेच विचारायचं मला, तुम्ही 5वी पिढी म्हटलात, तर पहिल्या नाटकांमध्ये आताच्या नाटकांचा बदल कसा घडत गेला? त्यावेळेला हे काही माध्यमच नव्हती ना. नाटक आणि मराठी सिनेमा आम्हाला थिएटरमध्येच जाऊन बघायला लागायचं ना. म्हणजे भारत माता थिएटर असो, गणेश असो, हिंदी सिनेमा असो, आपल्याला थिएटरमध्येच जावं लागायचं ना. आता हे सगळं 90 नंतर जास्त बदललं आणि 2000 नंतर ते जास्त हे करायला लागलं. आणि तरी सुद्धा नाटकाला येत आहेत. 500 रुपयाचं तिकीट काढणं मराठी माणसासाठी हे काही शक्य नाही आहे. उगाच आपण बोलायचं नाही. मी तर म्हणतो, मी ज्या वेळेला नाटक करतो त्यावेळेला मी कधीही पहिल्या प्रयोगाला नाटकाला बसतो, कारण मी का 500 रुपयाचं तिकीट काढावं हा माझ्या मनात विचार. बरोबर. नाटकाबद्दल काय सांगाल? कशी प्रेक्षकांची प्रतिसाद कसा मिळतो प्रेक्षकांचा ह्या नाटकाला? फार सुंदर आहे. फक्त आमच्या कलाकारांच्या बिझी शेड्यूलमुळे ते आम्ही तिथपर्यंत पोहोचत नाहीये. आणि तरीही प्रसाद त्याचे 10-12 प्रयोग करण्याचा प्रयत्न करतो. मी त्याच्यामध्ये असं काही नाहीये की मोठं प्रॉफिट होत आहे वगैरे, असं नाहीये. किंवा सचिन कदम आमचे निर्माते, कधी ते ऑब्जेक्शन. पण एखादा आता बुकिंग होते, आता आजच आपण दीनानाथमध्ये आहोत, आज 24 ऑगस्ट, आज 27 तारखेला गणपती आहे, तरी सुद्धा आज आम्हाला छान बुकिंग आहे. म्हणजे कमीत कमी आज 400-500 लोक म्हणजे कमीत कमी आहेत. म्हणजे 500 लोक म्हणजे रविवार दुपार जरी असलं तरी दीनानाथला एवढं बुकिंग होत नाही. आता बाहेर बघा गर्दी किती आहे. शिवाजी मंदिरला आम्ही तर गमतीने म्हणायचो की गणपतीच्या काळात जर प्रयोग लावलात तर बाहेर जी गर्दी असेल, आतमध्ये कोणी नसायचं, म्हणजे बुकिंगला पण कोणी नाही, तरी नाटकवाले नाटक करायचे. मग मी गमतीने म्हणायचो की बाहेर इतकी गर्दी आहे, ये जा होते, धक्का लागला आणि एखादा माणूस हात आला तरी प्रयोग पॅक होईल, पण आतमध्ये नाटकाला येत नव्हते. अशी परिस्थिती आत्ता राहिलेली नाही. सर, प्रेक्षकांना काय सांगाल शेवटी? प्रेक्षकांना काय, आता माझं नाटक आहे म्हणून मी अगोदरच सांगितलेलं आहे की थेट तुमच्या घरातनं बघू नका, थिएटरला येऊन बघा, हाच माझा सल्ला आहे. नमस्कार, आपल्यासोबत आहे थेट तुमच्या घरातून नाटकाचे निर्माते आणि पार्टनर, आणि त्याचबरोबर त्यांची पार्टनर सचिन कदम आणि स्नेहा कदम. तुमचं मराठी मूडमध्ये स्वागत आहे. मला सुरुवातीला सांगा, तुमचा मूड कसा आहे दोघांचा? छान, एकदम अतिशय. नाटकाचा 75वा प्रयोग आहे. हो, अमृत महोत्सवी प्रयोग आहे. तर काय सांगाल सर, नाटकासंदर्भात काय सांगाल? तुम्ही निर्माते आहात, कसा वाटतो तुम्हाला? हा ऍक्च्युली माझा हा पहिलाच अनुभव आहे नाटकाचा, आणि तो डायरेक्ट एवढ्या मोठ्या कलाकारासोबत आहे, प्रसाददादा खांडेकर यांच्यासोबत आहे. आणि त्याचा अनुभव म्हणजे माझं हे पहिलंच नाटक असल्यामुळे याच्यातल्या ज्या काही मेहनत किंवा हे जे काही या घडामोडी ज्या आहेत ना, त्या जास्त करून प्रसाद दादाचे सगळं केलेलं आहे, प्रसाददादा खांडेकरने.
ते अतिशय मला भरपूर एकदम अभिमान वाटतोय मला त्याचा, की आज आमचं नाटक एवढ्या मोठ्या लेवलला चाललेलं आहे. आज 75वा अमृत महोत्सवी प्रयोग आहे आणि मला त्याचा फार मोठा अभिमान आहे. नक्कीच महाराष्ट्रभरही प्रयोग झालेला आहे, देशभरही होतील, जगभरही होतील. त्याबद्दल काय सांगाल, कसं वाटतंय तुम्हाला? महाराष्ट्र दौरा आता आमचा चालूच आहे. आता कोकण दौरा पण होणार आहे आणि या दरम्यान जास्त करून प्रसादच जातो, आमची टीमच पूर्ण जाते. एक गंभीर विषय मांडण्यात आलेला आहे. आता आपण सध्या पिढी पाहतो की इंटरनेटमध्ये असते, मोबाईलमध्ये असते, इव्हन आपल्या आई बाबा देखील युट्यूबवर असतात आणि संवाद खूप कमी झालेला आहे. तर ते आपण मांडले नाटकामध्ये, तर त्या संदर्भात काय सांगाल? प्रेक्षकांनी कसं घेतलं पाहिजे हे? प्रेक्षकांनी हे ॲक्च्युली आवडीने घेतलं पाहिजे, कारण की आजच्या ह्या घडामोडीमध्ये आहे ना, मुलांचा आणि आईवडिलांचा हा सहवास आहे ना फार कमी झालेला आहे. नोकरी धंद्यामुळे म्हणा किंवा काय, आणि ह्या यूट्यूब, इन्स्टा या सगळ्या गोष्टी, फेसबुक ह्या सगळ्या आल्यामुळे आहे ना, मुलं आल्यानंतर घरीसुद्धा ह्याच्यामध्ये असतात, मोबाईलमध्येच असतात. त्याच्यामुळे आईवडिलांशी तेव्हा संवाद वगैरे रिअली असं एकजूट नाही होत. फक्त फोनवरती करणं की आज मी इथे आहे, अमुक आहे, तमुक आहे, आणि आपल्या ह्याच्यामध्ये राहणार. त्याच्यामुळे थोडं हे आम्हाला असं वाटलं, प्रसादाला ते ह्या गोष्टी सगळ्या दिसून आल्या आणि त्यांनी त्याच्यावरती मग हे नाटक बसवलं. पण अतिशय सुंदर अशी कथा आहे याची, त्यामुळे आवर्जून सगळ्यांनी पाहावं ही माझी मनोमनी एकदम हे आहेत. मला शब्द पण नाही मिळत आहेत, हा इच्छा आहे. पण तुम्ही सगळ्यांनी कृपया करून प्लीज यावं आणि पाहावं हे नाटक, तुम्हाला अतिशय आवडेल हे नाटक. सर, कलाकारांबद्दल काय सांगाल तुम्ही? कलाकार तर 101 कलाकार आहेत, तुम्हाला तर सांगायची आणि मला ओळख करून द्यायची गरज पण नाही आहे. हास्यचित्राचे कलाकार आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी, आता भक्ती देसाई तुम्हाला माहिती आहेत, त्या पण स्टारवरच्या झळकणाऱ्या आहेत. भाग्यश्री तुम्हाला त्याची मी ओळख करून द्यायची गरज नाही आहे. त्याच्यामुळे ह्या गोष्टी सध्या अशा त्यांच्या जुळून आल्या सगळ्या ह्या गोष्टी, आणि त्या एका लेवलला त्या इतक्या सुंदर करतात ना की त्यांचं ते एकदम असं फॅमिली सारखं. हा येस, बॉन्डिंग आहे ती पूर्ण. बॉन्डिंग म्हणजे फॅमिलीच झालेली आहे ती पूर्ण अशी. त्याच्यामुळे प्रसाददाला आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे प्रसाद दादा आहे ना, हा ॲज अ डिरेक्टर, तर त्याला असं म्हणजे डिरेक्टरसाठी हा वेगळाच, म्हणजे दिग्दर्शक म्हणून हे वेगळंच त्याचं एक चित्र आहे आमच्या ह्याच्यामध्ये. इतर लोकांसारखं नाही आहे. तो प्रेमाने सगळ्यांना हँडल करतो ह्या गोष्टी, आणि निर्माता म्हणून पण त्यांनी प्रेमानेच हँडल केलेलं आहे आजपर्यंत, माझ्याबरोबर तरी. माझा प्रश्नच होता की दिग्दर्शकांबद्दल किंवा प्रसाद खांडेकरांबद्दल काय सांगाल? तुम्ही त्यांचं एवढं भरभरून कौतुक केलंय की तो प्रश्न. येस. मराठी मूड मनोरंजन, मराठी मूडकडनं तुम्हाला देखील खूप खूप शुभेच्छा. असेच प्रयोग होत राहत, 1000 प्रयोग हवेत जगभर. धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू. अतिशय सुंदर नाटक होतं. प्रसाद आणि नमा यांची भूमिका अतिशय सुंदर होती. खूपच छान, म्हणजे बरेच दिवसांनी खूप छान हसायला मिळालं. खूप छान होतं नाटक. नाटक खूप चांगलं होतं, मला आवडलं. कोणाची भूमिका जास्त आवडली? मला ओमकार राऊतने जे गाणं गायलं ते खूप आवडलं. खूप छान होतं आणि कम्प्लीट एंटरटेनमेंट सोर्स. फॅमिली सोबत आला? हो. कसं वाटलं नाटक? छान होतं, खूप छान. नम्रता, इट वॉज व्हेरी नाईस. खूप चांगलं होतं. कोणाची भूमिका जास्त आवडली? नम्रता सुभेदार खूप छान, आवडते मला ती. कसं वाटलं नाटक तुम्हाला? एकदम फर्स्ट क्लास नाटक होतं. म्हणजे मी पहिल्यांदा असं लाईव्ह बघायला मिळालं सगळ्यांना. नाहीतर सगळ्यांना महाराष्ट्राच्या हास्यचित्रातून सगळ्यांना बघतोच, पण पहिल्यांदा असं समोरासमोर लाईव्ह बघून फार मजा आली आणि फार सुंदर नाटक होतं. मला फार आवडलं. फार छान. इट्स व्हेरी फॅन्टॅस्टिक अँड फॅब्युलस. व्हेरी नाईस. छान. खांडेकरांना खूप शुभेच्छा. त्यांनी लिजर सुद्धा आहे, डायरेक्शन सुद्धा केलंय, ते पूर्णतः इन्व्हॉल्ड होते त्यामध्ये. आम्हाला असं वाटतंय की खांडेकर इज गोइंग टू बी अ व्हेरी बिग सेलिब्रिटी इन मराठी स्पीच शो. त्यांना पूर्ण शुभेच्छा आमच्यातर्फे की त्यांनी अशीच प्रगती करावी आणि पुढे आणखी चांगली नाटकं रंगभूमीला द्यावीत. प्रेक्षकांना काय सांगाल नाटक? प्रेक्षकांना असं सांगेन की खांडेकरांनी एवढं छान आणि त्यांच्याबरोबर राऊतांनी एवढं छान गायलंय. सर्वच कलाकारांनी चांगलं काम केलंय आणि तुम्ही सर्वांनी आवर्जून बघावं. आणि आम्ही तर पुन्हा येणार आहोत बघण्यासाठी. आणखी सर्वांना शुभेच्छा देतो आम्ही सर्वांना.
आम्हाला कल्पना होती, आधी रिव्ह्यू वगैरे बघितलेला नव्हता, तर आवडलं नाटक. खूप छान आहे आणि सीट चांगली होती तिथे. त्यांची एक्सप्रेशन वगैरे आम्हाला पुढून छान दिसली. कोणाची भूमिका जास्त आवडली? संभेरावची. तुम्हाला कसं वाटलं नाटक? मला पण खूप आवडलं, कारण मी हास्य जत्रा नेहमी बघत होती, त्यामुळे ही जोडी माझी अगदी आवडीची आहे. प्रेक्षकांना काय सांगाल नाटक पाहण्यासंदर्भात? जरूर पहा अगदी, आणि त्यामुळे भरपूर नॉलेज पण आपलं वाढतं आणि काही चुका ज्या होतात घराघरात त्या होणार नाही. तुम्हाला कसं वाटलं नाटक? नाटक अप्रतिम आहे आणि हे फॅक्ट आहे. सोशल मीडियामुळे खूप कम्युनिकेशन गॅप होतोय आणि आपण एकत्र बोलल्याने नक्कीच प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. तो हा खूप चांगला मॉरल मेसेज आहे आणि सगळ्यांनी आवर्जून बघावं ही मी सगळ्यांना एक विनंती करेन. थँक्यू सो मच. कसं वाटलं नाटक? खूप सुंदर नाटक आहे. मी आवर्जून सांगेन की परत नक्की बघायला या आणि तुम्हाला खूप आवडेल. कोणाची भूमिका जास्त आवडली? सगळ्यांचीच भूमिका चांगल्या होत्या. विशेष करून नम्रता संभेराव यांचे तर खूपच छान आहे. त्यांचं ओंकार राऊत, प्रथमेश शेवलकर आणि यस खांडेकरांची पण. आजचा थेट तुमच्या घरातूनचा 75वा भाग होता, प्रयोग होता, उत्तम होता. खूप छान मजा आली. रडणं, हसणं आणि खूप मस्त होतं. तर मला वाटतं प्रत्येकाने पाहावं आणि या नाटकांचे आणखी जास्तीत जास्त प्रयोग व्हावेत. कोणाची भूमिका जास्त आवडली? नम्रता आणि ओमकार दोघांची खूप छान होती, उत्तम होती. कसं वाटलं नाटक? नाटक खूप छान आहे. कॉमेडी तर आहेच, पण त्यामागनं कम्युनिकेशन गॅप काय असते कुटुंबामधली ते समजून सांगायला फार छान मदत करते. आणि नक्की सगळ्यांनी बघा. खरंच आपापल्या घरामध्ये नक्कीच ते आहे आणि फरक पडेल. तुमच्या सगळ्यांची एकमेकांची मनं तुम्हाला समजतील आणि थेट आमच्या घरातून हे थिएटरमध्ये येऊन नक्की बघा. कसं वाटलं तुम्हाला नाटक? नाटक फारच छान आहे. प्रसाद खांडेकर आणि या टीममधले काही जे कलाकार आहेत ते आम्ही रोजच हास्यजत्रेचे कार्यक्रम पाहतो, त्याच्यामुळे आम्ही त्यांचं टॅलेंट ओळखलेलं आहे. आणि आज त्यांचा नाटक माझ्या मुलांनी तिकीट वगैरे काढले आणि मला म्हणाले की जाऊया नाटक बघायला. छान नाटक दिलं आहे, दिग्दर्शन पण चांगलं केलं आहे, विषय चांगला आहे आणि हे नाटक हजारो शोपर्यंत चालेल असं खात्री आहे. सगळे कलाकार चांगले काम केलेलं आहे. नाटकाचा गाभार्थ पण चांगला आहे, त्यामुळे नाटकाला कुठेही थांबता येणार नाही. हा नाटक पुढे चालतच राहील. प्रसाद खांडेकर यांना शुभेच्छा, सर्व टीमला शुभेच्छा. कसं वाटलं तुम्हाला नाटक? खूप छान होतं. एनर्जी, होल टीम एनर्जी वॉज एक्सलंट. खूप एन्जॉय केलं. सगळ्यांनी या, सगळ्यांनी बघा. आय डेफिनेटली सजेस्ट दॅट. थँक्यू. कसं वाटलं तुला नाटक? खूप मस्त होतं नाटक आणि मला खूपच आवडलं. आणि मी तर महाराष्ट्राची हास्यजत्रेमधले जे सगळे लोक आहेत ना त्यांचं खूप मोठं फॅन आहे. अरे वा. कोणाची भूमिका जास्त आवडली तुला? मला तर जास्त करून प्रसाद खांडेकर यांचं खूप आवडलं. मी काल पण एपिसोड बघितला यांचा शिवाजी मंदिरला आणि आज पुन्हा आली आहे माझ्या फॅमिली सहित. ही माझी पूर्ण फॅमिली आहे. अरे वा. त्यांना चेअरअप करण्यासाठी. प्रेक्षकांना काय सांगाल नाटकासाठी? जरूर या, बघा. तुम्ही महाराष्ट्राची हास्य जत्रा बघता आणि आता तुम्ही थेट तुमच्या घरातूनही बघा. खूप छान वाटलं नाटक. मस्त नाटक आहे. सर्वांनी आवर्जून पाहावं असं नाटक आहे. सर्वांची एनर्जी पण छान लागली. मस्त काम होतं. खूप चांगलं होतं नाटक. मला आवडलं. कोणाची भूमिका जास्त आवडली? सगळ्यांची. तरी एखादी खास भूमिका? नॉट. आणि जो काही विषय मांडलाय तो कळाला तुला? हो, फॅमिलीच्या बाबतीत होता. कळलं मला. आजकालची पिढी जी एकत्र नाही राहत, मोबाईलमध्ये जास्त असतात, सो त्याच्यासाठी होतं ते. मग आता मोबाईल बाजूला नाही. ओके. कसं वाटलं तुम्हाला? छान होतं. खूप छान नाटक. कौटुंबिक नाटक आहे आणि म्हणजे पूर्ण फॅमिलीने सोबत येऊन बघण्यासारखं नाटक आहे. सगळ्यांची एनर्जी खूप छान होती. प्रसाद खांडेकर तर वर्सटाईल ॲक्टर्स आहेत आणि नम्रता ताई माझी खूप फेवरेट आहे ती. आणि तिचा डान्स, तिची एनर्जी आणि डायलॉग्स खूप खूप सुंदर होते. आणि सगळ्यात स्पेशल जे होतं ते म्हणजे ओमकारने जे गाणं बोलले, बापरे, म्हणजे पूर्ण नाट्यगृह अगदी असं मंत्रमुग्ध झालं होतं त्या गाण्याने आणि खूप सुंदर वाटलं. बाकी प्रथमेश शिवलकर यांचं गॉडफादरची भूमिका पण खूप छान होती. आणि भक्ती देसाई यांचं ग्लॅमर, त्यांची एंट्री खूप सुंदर वाटली. आणि दुसरी आपली भाग्यश्रीची पण ऍक्टिंग आणि तिचं जे फ्लेक्झिबल हे जे युटिलाइज केलंय नाटकामध्ये खूप सुंदर, खूप छान वाटलं नाटक. प्रेक्षकांना काय सांगाल नाटक पाहण्यासाठी? म्हणजे जरूर या आणि जमलं तर तुमच्या पूर्ण फॅमिलीसोबत या. फॅमिलीसोबत येऊन बघण्यासारखं नाटक आहे. आणि खरंच म्हणजे नाटकात
एक ती सॅड फिलिंग पण आहे एक, आणि हसण्यासाठी तर खूपच, म्हणजे तुम्ही हसण्याचा खूप मनमुराद आनंद घेऊ शकता नाटकामध्ये. खूप सुंदर नाटक आहे. खूप छान नाटक आहे आणि खरं म्हणजे जे रियालिटी म्हणजे घडते ते पुरेपूर दाखवलेलं आहे आणि खरंच हे गरजेचं आहे की सगळ्यांना माहिती पडलं पाहिजे. आणि खरंच हे फॅमिलीचं नाटक आहे आणि सगळ्यांनी या आणि बघा.